एंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत आणखी एक आवाज प्रसाद परब. पहिलो चेंडू गौरेश नागवेकरचो खोलवर टप्प्याचो चेंडू होतो. क्रिकेटमध्ये जे काय यॉर्कर लाईन म्हटली जाता, मालवणी त्या मुकरी लाईन म्हटली जाता, लगोरी लाईन म्हटली जाता. आता हे शब्द इले खैसून मुकरी लाईन, लगोरी लाईन. आमच्या कोकणात काजीच्या सीझनमध्ये काजीचो खेळ चालता, त्या काजीच्या खेळातलो शब्द असा मुकरी लाईन. क्रिकेटच्या परिभाषेत जे काय यॉर्कर म्हटलं जाता, तो खोलवर टप्प्याचो चेंडू पहिलोच करण मोरेसाठी. करण मोरेन सन्मान दिलो. चांगल्या चेंडूक सन्मान देणं, खराब चेंडूवर प्रहार करणं क्रिकेटमध्ये एका स्ट्रॅटेजी म्हटली जाता आणि ही स्ट्रॅटेजी सुद्धा मालवणी म्हणीवरच डिपेंड असा. पहिला बॉलचो खेळ समाप्त. करण मोरेन आपल्या खात्याची सुरुवात केली. मालवणीत जे का बोनी करणं म्हटलं जाता. गौरेश नागवेकरचा अजून एक वेगवान चेंडू. ह्या वेळेस मात्र चेंडू फुल टॉस. बॅकवर्ड पॉईंटच्या जागेवर फिल्डर येतात, फील्ड करता तोपर्यंत एक रन आणि हे एका रनसानीची प्रशांत घरत सुद्धा आपल्या खात्याची सुरुवात करता. पहिल्या दोन बॉलवर दोनही खेळाडूंनी आपापल्या खात्याची सुरुवात केली. बॉलिंग मार्कवर दिसणारो खेळाडू तुमका दिसता तो गौरेश नागवेकर. गोवा राज्यातल्या पेडणेम तालुक्याचो ह्यो गुणवान खेळाडू. घुंगरू ह्या टोपण नावान प्रसिद्ध असा ह्यो पेडणेम एक्सप्रेस गौरेश बॉलिंग मार्कर. अजून एक वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात चेंडू गेला फुल टॉस. पॅडल स्वीपचा फटको. बघता बघता चेंडू आखांड्या पार माटवा पार. पहिलो चौकार ह्या इनिंगचो, पहिलो चौकार ह्या सामन्याचो. सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन. करण मोरेच्या बॅटमधून बाहेर पडलेलो पहिलो चौकार अति वेग मिळवण्याचो इरादो होतो गौरेश नागवेकरचो. फसलो. चेंडू गेलो फुल टॉस. फाईन लेगच्या दिशेने मारलेलो फटको. आयते मिळालेले 4 रन. हेकाच मालवणीत म्हटलं जातं आयत्यार कोयतो. गावात फुकटची भाकरी तर कित्या करू होई चाकरी. असे जर आयते रन गोयकारांनी तुम्ही दिलात तर त्याचा पाठलाग करताना किती महागडा ठरतला. पहिली मॅच तुम्ही बघलेली असतली. प्रत्येक बॉल महत्वाचो, प्रत्येक रन्स महत्वाचो. अर्ध्या डझनावर स्थिरावलेली धावसंख्या. परत एक यॉर्कर लाईनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन. डीप स्क्वेअर लेग वरसून फिल्डर येतात. शॉर्ट स्क्वेअर लेग वर फील्ड करता, थ्रो करता. तोपर्यंत फक्त 1 रन आणि एका रनचा धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. पहिल्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. गौरेश नागवेकर बॉलिंग मार्कवर. टॉस जिंकान गोवा संघाने घेतलेली फिल्डिंग. रोहित क्रिकेटर्स वास्को. संघ मालक आमचे मित्र लल्ला यादव. सब नाटक है भाई, सब नाटक है भाई. या वाक्याची महिमा तुमका सांगण्याची गरज नसलेली. पूर्ण गोवा राज्यात या वाक्य फेमस असा. रोहित क्रिकेटर वास्को संघ मालक लल्ला यादव यांचा आवडीचा वाक्य. धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. स्टिअर करण्याचा प्रयत्न होतो, कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेन. 1 रन फक्त मिळालो. एका रनसानीची धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. 8 धावा. बरेच नियम क्रिकेटमध्ये बदलले. 1 ऑक्टोबर 2022 पासून काही नवीन नियम अंमलात येतले. या वर्ल्ड कपमध्ये एक नवीन नियम अंमलात दिलो. 2 टप्प्याचो चेंडू नो बॉल आणि 2 टप्प्याचो चेंडू. या वर्ल्ड कपमध्ये बघितलो डेव्हिड वॉर्नरने षटकार मारलो. तो 2 टप्प्याचो चेंडू पाकिस्तानच्या ज्या बॉलरने टाकलो त्या बॉलरची जर्सी क्रमांक 8. आता नाव मात्र तुमका सांगूचा असा. पहिल्या ओव्हरीची सांगता करणावर चेंडू घेऊन गौरेश बॉलिंग मार्कवर. करण मोरे. परत एकदा सन्मान दिलो करण मोरेन. मिडॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. फक्त 1 रन एका रनसानीची पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. आणि पहिल्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर पहिली बॅटिंग करताना TWJ डॉमिनेटर्स पालघर संघ रोहित क्रिकेटर्स वास्को संघाविरुद्ध पहिल्या ओव्हरीत बिनबाद 9 रन्सावर. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो चषक क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहोत आणि तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून ऐकायला मिळते ते म्हणजे मालवणी समालोचन. बादल, एक गोष्ट म्हाका विचारू तुका की मगाशी ज्याप्रमाणे तुझे फॉलोअर्स येयले, तुका भेटले, सगळ्यांनी फोटो बिटो काढले नाही, पण त्यानंतर कॉमेंट्री करत असताना आपण बघतो की गोवा राज्यातले खेळाडू हे खेळतात चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. संदेश ठाकूर सारखो गोलंदाज जो गोवा पोलिसला रिप्रेझेंट करतात त्याच्यासारखे खेळाडू या संघामध्ये खेळतात. सय्यद बदीने कॅप्टनशिप निभावलेली आहे. कसा वाटता याप्रमाणे जो कॉम्बिनेशन जमला गोवा राज्यातल्या खेळाडूंचा रोहित क्रिकेटर वास्कोच्या माध्यमातून, काय म्हणशील या टीमबद्दल? खरोखरच गोवा राज्याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर जुळलेलं असं. पण फक्त गोवा राज्याचा नाही तर दुसऱ्या बाजून पालघर संघाचा सुद्धा. कारण प्रसाद परब, दोनही कॉमेंटेटर प्रसाद परब सुद्धा डोंबिवली ठाण्यात रवा केले आहे. त्यांचा कर्मभूमी बनली, पण ते सुद्धा मालवणचेच असत, मालवणी असत. मी सुद्धा मालवणचो. म्हणजे दोनही कॉमेंटेटर कोकणातले आणि दोनही टीमी, एक पालघरची आणि एक गोयची, म्हणजे दोनही टीमी सुद्धा कोकणातले असत. थोडक्यात काय प्रसाद परब, दोनापैकी खयची टीम जिंकाने वडे सागोती तुमच्या आमच्या दोघांच्या नशिबा असा. एकाच मालवणीत म्हटलं जाता, बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. पण आज वडे सागोतीची शब्दच काढू नको, मंगळवार.
वडेसागोदरीचा आजचा जरी दिवस नसलो तरी प्रसाद परब जोपर्यंत आजची रात्र सरतली तो सर उद्याची चाव दिवसाची वेळ झालेली असतली. त्यामुळे उद्याचं बुधवार लागतलो. बुधवार मात्र सगळ्यांसाठी खुलो असा. दुसऱ्या आवरीचो खेळ प्रगतीपथावर बॉलिंग मार्कवर रोहित क्रिकेटर्स वास्को संघाच्या वतीन ठाकूर अंके ठाकूर, मॅन फ्रॉम वाळपई संदेश ठाकूर, स्ट्रायकर यांच्या दिशेन करण मोरे. सुंदर चेंडू संदेश ठाकूरच्या बॅटमधून परत एक खोलवा टप्प्याचा चेंडू ढिल्या हातान खेळलो, चेंडू हलक्या हातान खेळलो आणि त्यामुळे जोपर्यंत फिल्डर जाता स्क्वेअर लेग पर्यंत एक रन्साचो इरादो अगदी सफल झालो. एका रन्सानीची धावसंख्या स्थिरावली, 2 रन्सानीची धावसंख्या स्थिरावली 11 रन्सावर 11. मालवणीत आकडे सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जातात आणि हो आकडो जे का क्रिकेटमध्ये एक बाद 11 असले तर नेल्सन फिगर म्हटली जातात, पण हे का मालवणीत एक्याचो डबल गेम म्हटलं जातं. आता गेम, कट गेम, डबल गेम हे वेगळ्या शब्दातले परब साहेब वेगळ्या खेळातले शब्द असतात. त्या खेळाबद्दल मग बोलूया. सन्मान देण्याचा प्रयत्न होतो, हलके स्टिअर करण्याचा प्रयत्न होतो, बचाव करण्याचा प्रयत्न होतो. संदेश ठाकूर बॉलिंग मार्कवर काय कौतुक करायचं ह्या खेळाडूचा. गोवा पोलीस जाबाज सैनिक ज्याका म्हटलं जातं. वाळपई सारख्या एका छोट्याशा गावाचा गुणवान खेळाडू आणि या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणजे गोवा राज्य, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक अशा 4 राज्यात मॅन ऑफ द सिरीज घेतलेलो खेळाडू ठाकूर अंके ठाकूर संदेश ठाकूर. 2 बॉलचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या 1 डझनावर. परबजी आता हापूस आंबे सुद्धा परवडेबल रेटमध्ये मिळतले आणि आंब्याचं व्यवहार ज्या पटीत चालतात ती डझनाची पट. धावसंख्या 1 डझनार. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होतो. स्विच हिट ज्याका म्हटलं जातं. सरळ बॅटने रन घेण्याचा प्रयत्न थोडंसं असफल झालो, त्यामुळे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होतो. रिव्हर्स स्वीपसाठी सुद्धा मालवणी भाषेत वेगवेगळ्या म्हणी असत, वेगवेगळे शब्द असत. लागलो तर तीर नाहीतर फकीर, उडालो तर कावळं, बुडालो तर बेडूक, मराच्या ढोराक चराची वडी. हे चेंडू टप्प पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेने चेंडू झालो स्विंग. 1 रन तर पूर्ण झालो. कट केलेलो चेंडू डीप थर्डमॅनचा खेळाडू येता फील्ड करता तोपर्यंत 2 रन आणि या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. नाही, मी नेहमीच संदेश ठाकूरला म्हणतो एक मिस्ट्री बॉलर, कारण तो चेंडू जेव्हा रिलीज करायला येतो ना कधीच आपली ग्रीप दाखवत नाही. हाताच्या पाठीच्या मागे चेंडू घेऊन नंतर तो रिलीज करतो, म्हणून मिस्ट्री बॉलर म्हणून त्याला मी त्याची ओळख दिली आहे किंवा त्याला एक संबोधलं आहे आणि तशी गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही आहे आणि इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते. अगदी बरोबर. 2014 साल तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असतात. 63 आमदार शिवसेनेचे निवडून दिले आणि त्यामध्ये आमचे संजय भाई सुद्धा होते. धावसंख्या सुद्धा त्याच 14 रन्सावर, 14 आकड्यावर. संदेश ठाकूरचा आखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होतो. चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या मागे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग मागा वाटतं जाता फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनचा धावसंख्या 15 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. रोहित क्रिकेटर्स वास्को संघ पहिल्या सामन्याचा खेळ त्यांनी बघितलेलो असतो. सुप्रीमोच्या मैदानावर धावांचा पाठलाग करणं किती सोपे असा आणि किती कठीण असता. दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. संदेश ठाकूर बॉलिंग मार्कवर पहिल्या ओव्हरीची सांगता करणारा चेंडू. मालवणी भाषेत ज्याका भैरवी घालणं म्हटलं जातं, तो भैरवी घालणारा शेवटचा चेंडू. पुढे सरसावत खेळलेला चेंडू मनगटी फटको डीप मिड विकेट वरसून फिल्डर येता फील्ड करता थ्रो करता. दुसऱ्या रनचा इरादो होतो. गौरेश नागवेकर माका वाटतं थंय दिसता. 1 रनसावर खेळ झालो समाप्त आणि 1 रनसानिशी 2 ओव्हरींचा खेळ समाप्त. पहिली बॅटिंग करताना TWJ डॉमिनेटर्स पालघर संघ, ज्या पालघर संघान 3 वेळा या स्पर्धेत माका वाटतं संजयजी चषक उंचावलेलो असा. असो पॅट पाहायला मिळालं नाही पिरामिड रायगड संघाच्या माध्यमातून, म्हणूनच स्पर्धेत त्यांना भारत रस्ता पकडावा लागला. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की मोठ्या मोठ्या लेवलला आपण बघतो सुप्रीमो चषक एक अपवाद आहे किंवा एक वेगळी टुर्नामेंट आहे. बाकी टुर्नामेंट सध्याच्या काळात आपण बघतो की लीग फॉर्मॅटमध्ये खेळली जाते, पण सुप्रीमो चषक स्टार्ट टू एंड पहिल्या वर्षापासून 9व्या वर्षापर्यंत आपण बघतोय. 9वं वर्ष आणि 9व्या वर्षात सुद्धा तुला तेच चित्र पाहायला मिळते की 16 संघाच्या माध्यमातून नॉकआउट फॉर्मॅटमध्ये प्रत्येक दिवशी 3 सामने आणि 3 सामन्याची मात्र एक जबरदस्त लज्जत तुमच्यासमोर इथे मात्र सुप्रीमो फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. सामना क्रमांक 2 सुरू आहे. TWJ डॉमिनेटर्स पालघर आणि त्याच्या विरुद्ध संघ विवादात गोवा राज्यातले खेळाडू रोहित क्रिकेटर वास्को, जे संघ मालक आहेत म्हणजे लल्ला यादव आणि संघ नायक आहे तो म्हणजेच या संघाचा तो म्हणजेच सय्यद बदी आणि एका बाजूला अनिकेत राऊत यांच्यामध्ये एक जबरदस्त तुल्यबळ लढत पाहायला मिळते. 2 षटकांकडे धावसंख्या 16, विकेट गमावलेली नाहीये. करण मोरे एकाने चांगली बॅटिंग करतोय. हल्लीच आपण बघितलं की गोवा प्रीमियर लीग चांगला परफॉर्म केला होता, त्यामुळे त्यांच्या खेळाडूचा अनुभव त्याच्याकडे आहे. ओव्हर टू बादल. परत एकदा बॉलिंग मार्कवर गौरेश नागवेकर, एक उच्च शिक्षित खेळाडू, BEd असलेलो खेळाडू, थोड्याच दिवसात गोवा राज्यात मास्तर झालेलो बघू आमका सगळ्यांका आवडतलो. दुसऱ्या बाजून करण मोरे आणि प्रशांतची दमलेली जोडी.
प्रशांत घरत आणि करण मोरे या दोन खेळाडूंचा वैशिष्ट्य असा दोघांका स्लो पॉयझन म्हटलं जातं. अगदी स्लो मध्ये प्रतिस्पर्ध्याच्या अंगात असा भिनारतात की समोरच्या कळणार सुद्धा नाही. अशी जोडी असा मालवणीत सांगायचा जर झाला, जर ह्यांका तुम्ही खुटी मारूक दिलात तर ह्या दोघांनी मट्टी उभी केलीच समजायची. खुटी मारूच्या आधी जर ह्यांचो खुट्टो केलात तर ठीक असा आणि गोवा राज्याचा इरादो सुद्धा अगदी तसंच असा. दुसऱ्या बाजून करण मोरे आणि प्रशांत घरत दोघांचो इरादो असा चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो, खराब चेंडूवर प्रहार करायचो. मालवणीत ज्याका म्हटलं जातं मऊ थै खोव आणि कठीण थै देव. तिसऱ्या ओव्हरीचो दुसरो चेंडू होतो गौरेश नागवेकरचो. इतको वेगवान चेंडू की विकेट किपर सुद्धा बीट झालो, बॅटर सुद्धा बीट झालो. 22च्या स्वरूपात 1 रन आणि 1 रनसानीची धावसंख्या स्थिरावली 17 रनसावर. 17 पे खतरा कोणासाठी असा खतरो लहानपणापासून ऐकत दिलो. 17 पे खतरा, पण खरोखरच 17 पे खतरा असता की नाही माहिती नाही. पण जेव्हा CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरवर जेव्हा हे आकडो बघितलो तेव्हा मात्र भीती वाटायला लागली ह्या 17च्या आकड्याची. 18 माफ करा, धावसंख्या 18 रनसावर 18. तो मात्र स्वीपचा खूपच सुंदर फटको, एरियल रूट आणि बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, पावळ्याचा पाणी पाच टाक, डायरेक्ट चंद्रार. Number one. Supremo, number one. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. करण मोरेच्या बॅटमधून बाहेर पडलेलो षटकार गौरेश नागवेकर सारख्या वेगवान खेळाडूचा सामना करताना करण मोरे आपल्या फलंदाजीचा एक सुंदर प्रात्यक्षिक दाखवताना खूप वेळपर्यंत वाट बघितलेल्याने अखूट टप्प्याची करण मोरेन पुढचो गुडगो थोडंसं आडवो करीत आणि मागचो पाय थोडंसं जमिनीक समांतर करीत फाईन लेगच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे फरार, षटकार आणि षटकारनिशी धावसंख्या 2 डझनार 24 रनसार. गौरेश नागवेकर एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. दुसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर आतापर्यंत 16 रन्स खर्च. तो खूप वेगवान चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. संदेश ठाकूर फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 1 रन आणि 1 रनसानीची धावसंख्या पाव षटकावर 25 रनसावर. धावसंख्या 25 पाव षटकावर. 25 जानेवारी 2019 जर आठवत असाल, ज्या दिवशी ठाकरे चित्रपटाचा प्रदर्शन झालेला तोच दिवस तुमका आठवतो. धावसंख्या 25 रनसावर. गौरेश वेगवान चेंडू प्रशांतसाठी. एक सुंदर कटचो फटको कव्हरच्या कपडावरसून. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्या पार, चौकार आणि चौकाराबरोबर धावसंख्या 29 रनचा. होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे. डेड स्कोर्स प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022 थरार आपण बघितलो. 3 वर्षांची प्रतीक्षा आणि या 3 वर्षात किती महिने इले, किती दिवस इले, किती तास इले, किती सेकंद इले, या सगळ्याचा हिशोब सुद्धा आपण मांडलो. चौकारनिशी धावसंख्या 29. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. टॉस जिंकान घेतलेलो पहिलो फिल्डिंगचा निर्णय. पहिल्या 3 ओव्हरीत तरी गोवा संघाच्या थोडंसं अंगलट इलो की काय. वापसी करूची लागतली रोहित क्रिकेटर्स वास्को संघ या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. शेवटचा चेंडू होतो, रिव्हर्स खेळण्याचा परत एकदा प्रयत्न. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण संदेश ठाकूर. 1 रन फक्त मिळालो आणि 1 रनसानिशी पहिल्या 3 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. पहिल्या 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर डॅडी स्कोर प्रेझेंट्स सुप्रीमो ट्रॉफी 2022 आजच्या दिवसातला हो दुसरा सामनो. दुसऱ्या सामन्यातली पहिली इनिंग पहिल्या 3 ओव्हरीत 10 धावांची सरासरी ठेवून TWJ डॉमिनेटर्स पालघर संघाची धावसंख्या स्थिरावली बिनबाद 30 रनसावर. 30 फॉर नन. या षटकामध्ये आपण बघतोय की घणाघाती फलंदाजी पाहायला मिळाली. चांगले फटके एक्झिक्यूट केले. 2 षटकाकडे आपण 8ची सरासरी बघितली, 16 धावा अंकित झाल्या होत्या. पण 3 षटकाकडे आपण धावसंख्या 30 बघतोय. त्यामुळे खूप चांगलं कमबॅक केलंय TWJ डॉमिनेटर्स पालघर या संघाने. आपण बघूया एका बाजूने आपण जो संघ बघत आहोत म्हणजेच रोहित क्रिकेटर वास्को, संगनायक स्वतः सय्यद बद्दी, संदेश ठाकूर, अपाली कलंगुटकर, हर्षद मातोंडकर, गौरेश नागवेकर, दिदानादन चंदन नाईक,
अविनाश गवस, समर्थ गवस सुपरमॅन नावाने ओळखला जातो. सरफराज नवाज एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू या संघाचा, आणि त्यानंतर अब्दुल सलाम, सूरज गावडे हा सुद्धा एक हार्ड हिटर बॅट्समन, आणि मोहित गावकर. त्यामुळे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे बादल, असं म्हणायला हरकत नाही आहे. गोवा राज्यातले अजून काही अशी खेळाडू आहेत, अजून असंख्य अशी नावं आहेत जी मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. पण इथे मात्र आपण बघतोय की ह्या संघाने मात्र एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीतून आपण बघितलं, दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं की गौरेश नागवेकरच्या षटकामध्ये चांगला समाचार घेतला, एक षटकार एक चौकार आपण वसूल केला, आणि त्याच माध्यमातून आपण बघतो 13 धावा. यानंतर आपण बघतो गोलंदाजी मार्कावर अपाली कलंगुटकर, एक यशस्वी संघनायक. आता जी क्रिकेट स्पर्धा जी आपण बघितली बादल, गोवा प्रीमियर लीग, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आणि त्या चॅम्पियन संघाचा चॅम्पियन कॅप्टन येतो गोलंदाजी मार्कावर अपाली कलंगुटकर. अपाली कणगुटकर गोवा पोलीसचा अजून एक जाबाज सैनिक तुमका दिसतो बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम वजरीम गोवा. अपेक्षा असलेल्या अपाली तुझ्याकडसून पहिल्या 3 ओव्हरीत धावसंख्या फुटलेल्या बांधासारखे होता. गरज असा ह्यो बांध परत बांधण्याची. धावसंख्या 30 रन्सावर. फुलटॉस चेंडू, स्लोअर वन चेंडू होतो. फुलटॉस जरी वाटलो तरी बघू सोपं वाटलो, पण फटको मात्र खूपच कठीण होतो या चेंडूवर. 1 रनसह ढिल्या हातान खेळान काढलो. मिड ऑफच्या दिशेने 1 रनचा धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. 2015, 2017, 2019 अशा 3 वर्ष IPL ची ऑरेंज कॅप ज्या खेळाडून आपल्या डोक्यावर सजवली, त्या खेळाडूची जर्सी क्रमांक 31. खेळाडूचं नाव परत एकदा तुमका सांगूचा लागतला. धावसंख्या 31, 31. अपाली बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेने करण मोरे. अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू ढिले हातान खेळान काढलो करण मोरेन. 1 रन पूर्ण केलो. दुसऱ्या रनचा इरादो आणि दुसरो रन सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहिलो रनचं अगदी सहज घेतलो, आणि बघता बघता पहिल्या रनचा रूपांतर दुसऱ्या रनचामध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रसाद परब काय कौतुक करायचं आहे रनिंग बिटवीन विकेट बद्दल? नाही, निश्चितच क्रिकेटची एक लाईफलाईन जी आपण बघतो ना बादल, की सिंगल डबल ही लाईफलाईन आहे. आणि मगाशी TWJ डॉमिनेटर्स या संघाने मागच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे शिरसाट स्पोर्टने जो खेळ केला, तो खेळ त्यांनी जवळून बघितलाय. सिंगल डबल, कारण मैदान जे प्रगल्भ आहे, खूप मोठं आहे, अशा मुवमेंटला षटकार चौकार रेअरली बघायला मिळतात. आपण गॅपमधून खेळू शकू आणि निश्चितच सिंगल डबलला प्राधान्य देऊ, हा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सुरू आहे. हलके स्टिअर केलो बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. 1 रन्स मिळालो. 1 रनचा धावसंख्या 33 वरसून 34 रन्सावर. इतकी वर्ष जो खेळाडू मुंबई इंडियन संघाकडून खेळलो, त्या खेळाडूच्या जर्सी क्रमांकावर स्थिरावलेली धावसंख्या थैसून 1 आकडं पुढे 34 रन्सावर. अपाली कणगुटकर गोवा राज्याचो हे गुणवान खेळाडू. नुकतीच झालेली गोवा प्रीमियर लीग स्पर्धा आपल्या संघाक ज्यांनी जिंकवून दिली. फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ दी गोवा असं जे का म्हटलं जातं. आणि प्रसादजी त्याचा खेळ सुद्धा तुम्ही अगदी जवळसून बघलात. बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू. विकेट किपर थोडोसो गेलो आतल्या दिशेने. विकेट किपर बीट झालो. थर्ड मॅन बीट झालो. फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, आणि ह्या 2 खेळाडूंका बीट करून बरेच रन मात्र स्कोरबोर्डवर बघूक मिळाले. परत एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन्स बघूक मिळाले, आणि ह्या 3 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर. बॅटची कड घेऊन गेलेलो चेंडू होतो. बॅटर बीट झालो, पण विकेट किपर बीट झालो. पहिलो रन्स मिळत की नाही अशी शंका होती. त्या जागेवर 3 रन पुरे झाले. एकाच मालवणीत म्हटलं जातं, नको नको जाऊया आणि व्हाईन चटून खाऊया. आता व्हाईन म्हणजे काय, मुसाळ म्हणजे काय, ह्याचे शब्द, ह्याचे अर्थ जर वेळ मिळाला तर आपण ऐकूया. पण मैदानावर धावसंख्या बघूया 37 चौथ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. अपाली बॉलिंग मार्कवर. करण मोरे 12 बॉल आतापर्यंत करण खेळलो, आणि 12 बॉलमध्ये 22 रन्स त्याची कामगिरी. अजून एक मनगटी फटको. ढिले हातान खेळलेलो चेंडू मिड ऑनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने थोडीशी झाली ढिलाई. 2 रन झाले पूर्ण, आणि 2 रन्सावर समाधान. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 39 रन्सावर. 39. कौतुक करूचा लागताला रनिंग बिटवीन द विकेट बद्दल. TWJ डॉमिनेटर्स पालघर संघ ह्या संघाक माहिती असा, चौकार षटकारांनीच फक्त सामना जिंकलो झाला नाही, तर सिंगल डबल्सवर सुद्धा जिंकलो जाऊ शकता. हो, तुझ्या म्हणींवर सगळ्यांचंच लक्ष. मगाशी जा उल्लेख तू केलंस की नाकाई वाईन साकाय. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट मला आवर्जून माहिती आहे की जी गोष्ट नको नको म्हणताना आपण आधी नाही म्हणतो आणि ती पटकन त्याची चव लागली का तिला आपल्या हवीविषयी वाटते, म्हणजेच नाकाने वाईन सकाय. तशी मात्र इथे मात्र सध्या गत सुरू आहे. आपण बघतो की सिंगलला डबलमध्ये, डबलला टेबलमध्ये कन्व्हर्जन केलं जात आहे, आणि धावांचा आलेख वाढवला जात आहे, धावा वाढवल्या जातात, आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळते TWJ डॉमिनेटर्स या संघाकडून. समोरच्या संघाला डॉमिनेट करण्याची ताकद आहे, क्षमता आहे, आणि तेच बुद्धिचातुर्य आपल्याला पाहायला मिळते. वापरत असताना समोरच्या संघाला थोडंसं मात्र बॅकफुट ढकललं आहे, आणि त्यांच्या समोरून त्यांच्या नजरेखालून मात्र धावा चोरल्या जात आहेत. हे चित्र आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांकडून, ज्यामध्ये आपण बघतोय की प्रशांत गरग चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 1 चौकार त्याच्या बॅटमधून, 1 षटकार त्याच्या बॅटमधून, तर करण मोरे सुद्धा आपण जबरदस्त बॅटिंग त्याची बघतोय. 1 चौकार 1 षटकार. करण मोरे वैयक्तिक 24 धावांवर खेळतोय, तर प्रशांत गरग खेळतोय वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवर. आय थिंक थोडंसं इंजुरी आहे खेळाडूंना, पण सहसा आपण असं चित्र बघत नाही खेळपट्टीवर, कारण एक खूप सुंदर असं अप्रतिम असं हे मैदान आहे. ते म्हणजेच
एअर इंडियाचं आणि त्या मैदानावर सहसा अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण पाहत आहोत डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो चषकाचा हे नवव्या पर्वातला हा पहिलाच दिवस. एकूण 5 दिवस क्रिकेट स्पर्धा आहे. 5 दिवसात तुम्ही पाहू शकाल एकूण 16 संघांच्या माध्यमातून 15 सामने तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की आदी स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचमध्ये फ्रूटचं बास्केट आणि कॅप आहे आणि त्याचबरोबर आजच्या दिवसात आपण बघतोय की प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या मागे एक तुम्हाला डबल एची आपल्याला बॅट सुद्धा पाहायला मिळते. हे सुद्धा तुम्हाला या स्पर्धेमध्ये चित्र पाहायला मिळते प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मागे. त्याचबरोबर आपण बघतोय की 9 लाख रुपये पारितोषिक असलेली क्रिकेट स्पर्धा पहिला क्रमांक आणि झळाळता करंडक तुम्हाला जो स्क्रीनवर पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य असं एक जबरदस्त व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर. सन्माननीय संजय पोतनी साहेब, त्याच्यावर सदाभाऊ परब साहेब सुद्धा डिस्कशन मगाशी करत होते, भरपूर चर्चा करत होते या क्रिकेट स्पर्धेची. काय अजूनही आपण याच्यामध्ये इम्पॅक्ट टाकू शकतो या गोष्टी चर्चा सुरू होती आणि निश्चित आता चर्चा त्याच्यात सुरू आहे. आणि काय ज्या खेळाडूला इंजुरी झाली त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये आता कुठला खेळाडू होईल, कारण चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. आपण बघतो की समर्थ गवसारखा एक जबरदस्त एक अप्रतिम दर्जाचा एक खूप सुंदर क्षेत्ररक्षक या संघामध्ये आहे. चांगला ऑलराऊंडर आहे अविनाश गवस, चंदन नाईक, गौरेश नागेवकर. एक चांगला संघ बांधलाय लल्ला यादवने आणि त्या संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. बघायचं आतापर्यंत आपण धावसंख्या बादल चौधरीने ज्याप्रमाणे उल्लेख केला की मैदानावर धावसंख्या जी आपण बघितली आहे ती 39 धावा धावफलकावर आहे. 3.5 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. यानंतर अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे लक्ष असेल की TWJ डॉमिनेटर्स क्रिकेटर्स पालघर यांच्या माध्यमातून किती धावसंख्येचं लक्ष ते इथे उभारत आहेत, जेणेकरून एक सन्मानजनक धावसंख्या ते उभारली जातील. चौथ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर असा आणि धावसंख्या स्थिरावली 39. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना पालघरचं संघ बघूक मिळालो. पहिलं टॉस जिंकलेलं रोहित क्रिकेटर वास्कोन टॉस जिंकान घेतलेलं फिल्डिंगचा निर्णय प्रसादजी थोडंसं अंगलट इलो की काय. मालवणीत एक म्हण असा चुडीन वाघ घरात बोलवणं, म्हणजे वाघ समोर दिसलो आणि त्या वाघाक पळवच्यासाठी चूड पेटवायची तर त्या चुडीक बघून वाघ घरात येऊचो, त्याच्यावरसून ती म्हण तयार झाली. आणि जितके म्हणी असत, मराठी म्हणा, मालवणी म्हणा किंवा सगळ्या बोलीभाषेतले म्हणा, ह्या प्रत्येक म्हणीमागे एक गोष्ट लपलेली असा आणि त्या सगळ्या गोष्टी सांगणं तेवढी काय सोपी गोष्ट नाही असा. नाही, अजून एक गोष्टीचं आहे मका उल्लेख करूचा किंवा आठवण करून देऊच्या. मागे सुद्धा या स्पर्धेमध्ये 2016 साली गोव्याचाच एक संघ खेळलो होतो. खास करून संजय पोतनी साहेबांनी त्यांना संधी दिलेली होती. सुनील 11 गोवा नावाने तो संघ खेळलो होतो आणि यावर्षी आपण बघतो की रोहित क्रिकेटर वास्को नावाचा संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना सध्या आपण बघलो की गोवा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पार पडली, सांगेन क्रिकेट स्पर्धा पार पडली आणि अशा मोठ्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून प्रयत्न हे होता की एक चांगले खेळाडू ज्यांचं एक संघ बांधूचो आणि लल्लादोने आता काम केल्याने चांगलं संघ बांधल्याने आणि चांगले खेळाडू उतरवल्यानं सुप्रीमो चषकासारख्या एका बलाढ्य क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. प्रसादजी, आमच्या गोयच्या आणि कोकणच्या खेळाडूंचं आणि सगळ्याच संघांचं एक स्वप्न असा कधीतरी सुप्रीमो सारखो चषक, सुप्रीमो ट्रॉफी जिंकान कोकणात नेवची आणि आता स्वप्न घेऊन कोकणचे हे संघ मैदानावर उतरले असत. पालघर म्हणा किंवा आमचो रोहित क्रिकेटर वास्को म्हणा, या सगळ्यांची इच्छा तर नाही असत, पण नुसती इच्छा मनात असं चालणार नाही तर त्यासाठी प्रयत्न सुद्धा अगदी तसेच करूचे लागतात. थोडीशी इंजुरी झाली अविनाश गावस उर्फ डब्ल्यू हवेली गावचं हे गुणवान खेळाडू, पण त्या दुखापतीनंतर परत एकदा मैदानावर खेळायची सुरुवात. चौथ्या ओव्हरीचं शेवटचं चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर अपाली कणगोटकर. धावसंख्या स्थिरावली 39. चौथ्या ओव्हरीचं शेवटचं बॉल. स्ट्रायकरांच्या दिशेने करण मोरे, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने प्रशांत घरत. अजून एक खोलव्या टप्प्याचा चेंडू हलक्या हातान खेळान काढलो करण मोरेन. 1 रन्स थर्ड मॅचच्या दिशेने 1 रन्सानिशी चौथ्या ओव्हरीचं सुद्धा खेळ झालो समाप्त आणि पहिल्या 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 10 रन्सांची सरासरी ठेवून 40 रन्सावर. 4 षटकाखेर धावसंख्या आपण धावफलकावर बघतो. एकूण 40 धावा, 10चीच गती पाहायला मिळते. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो चषक आणि सुप्रीमो चषकाची ही पहिली रजनी आहे, पहिली रात्र आहे आणि एकूण 4 संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये परफॉर्म करतात. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजेच रायगड 11 पिरामिडर्स, वैष्णवी 11, त्याचबरोबर शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर यांच्यामध्ये पहिली झुंज पहिला लढा आपण बघितला. त्यामध्ये शिरसाट स्पोर्ट अहमदनगर या संघाने छाप सोडली आणि पहिला सामना विजय होऊन पुढच्या फेरीमध्ये या संघाने प्रवेश केला आहे. त्यानंतर सामना सुरू आहे TWJ 11 पालघर डॉमिनेटर्स यांच्या समोर रोहित क्रिकेटर वास्को गोवा हा संघ खेळतोय आणि 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. माझा स्पेल इथे समाप्त होतोय, पण या पूर्ण सामन्यामध्ये तुम्हाला एका बाजूने किल्ला लढवताना पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, तो म्हणजेच बादल चौधरी. पण मी थोडीशी विश्रांती घेतो आणि त्याच्यासोबत दुसरा कॉमेंटर मी इन्व्हाइट करतो कॉमेंट बॉक्समध्ये. आपण ऐकूया ज्याने मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. हिंदी असो, मराठी असो, अप्रतिम समालोचन त्याच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकत आहोत. या आपण ऐकूया या सत्रामध्ये बादलच्या सोबत त्याला साथ देईल प्रशांत आदावडे. थँक्यू सो मच. स्वागत प्रशांतजी. मॅन फ्रॉम विरार. 8 राज्यात ज्यांचा आवाज आपण सगळ्यांनी गोड आवाज ऐकूया आवाज, जोच आवाज रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा सगळ्यांनी आवडीने ऐकलो. प्रशांत आदवडे.
4 ओव्हरींचा खेळ झाला समाप्त. 5व्या ओव्हरीची सुरुवात आणि 5व्या ओव्हरीची सुरुवात घेऊन बॉलिंग मार्कवर हर्षद मातोंडकर, मॅन फ्रॉम सरवाण कारापूर. हर्षदवर जबाबदारी. असा पहिल्या ओव्हरीत धावसंख्या खूपच वावली. आमच्या दशावतारात एक घोडो सोडलेलं असतं अश्वमेध यज्ञाचो, आणि ह्यो घोडो उधळलेलो असता चौफेर. गरज असतात एका थोडंसं लगाम घालण्याची, आणि ही लगाम घालण्याची जबाबदारी, ह्या धावसंख्येक लगाम घालण्याची जबाबदारी घेऊन मॅन फ्रॉम सरवाण कारापूर गोवा बॉलिंग मार्कवर हर्षद मातोंडकर. स्ट्रायकर यांच्या रिचेन करण मोरे 14 चेंडूत 25 धावा आणि प्रशांत घरत 10 चेंडूत 14 धावा. खूपच सुंदर भागीदारी पहिल्या विकेटसाठी. पहिल्या विकेटने खरोखरच घाम फोडलो. टॉस जिंकून घेतलेला निर्णय रोहित क्रिकेटर्स वास्को संघ ह्या अंगलटिलेल्या निर्णयातून थोडीशी बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसतलो तो रोहित क्रिकेटर्स वास्को संघ. आपण बघतो डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022. आमदार संजयजी पोतनी साहेब आणि ॲडव्होकेट डॉक्टर अनिलजी परब साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. गेली 12 वर्ष 2010 पासून या स्पर्धेचं आयोजन, आणि या स्पर्धेचा ह्या 9व्या वर्ष. और बादल 40 रन बगैर किसी नुकसान के बहुत ही अच्छा माहौल यहाँ बना हुआ है. बादल के आप एक थोड़ी सी हट के कमेंट्री भी सुन रहे हैं. टैडी स्कोर प्रेजेंट सुप्रीमो चषक 2022. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और आणि प्रेक्षकांना विनंती आहे तिथे इलेक्ट्रिशियन पोहोचतील, तुम्ही थोडी शांत राहिलात तर बरं होईल. जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. जरा छेडू जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1. डॅडी स्कोर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022. सन्माननीय आमदार संजयजी पोतनी साहेब आणि परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री ॲडव्होकेट डॉक्टर अनिलजी परब यांच्या संकल्पनेतली ही स्पर्धा. टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप जेका म्हटलं जातं. 4 ओव्हरींची समाप्ती झाली आणि 4 ओव्हरीत धावसंख्या 40 रन्सावर. 10 धावांची सरासरी. खूपच सुंदर भागीदारी पहिल्या विकेटसाठी TWJ डॉमिनेटर्स पालघर संघ. प्रशांत अडवडे स्वागत. काय सांगशात या पहिल्या विकेटच्या भागीदारीबद्दल आणि मॅचबद्दल? बिल्कुल सेंसिबल खेले हैं भाई. एक बार फिर देखिए अच्छा स्ट्रोक फाइनल क्षेत्र की तरफ खेलते गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ जाते पीछा जरूर कर रहे हैं लेकिन गेंद कहाँ रुकने वाली है. सुप्रीमो चौका. ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा. पहिल्या चेंडूवर 5व्या ओव्हरीचा हे पहिलो चेंडू. अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू आणि हे सुंदर चौकार करण मोरेच्या बॅटमधून बाहेर पडलो. करण मोरेचा कौतुक करूचं लागतं, कारण चांगल्या चेंडूसाठी खूपच पेशन्स दाखवले करण मोरेन. चांगल्या चेंडूक सन्मान, खराब चेंडूवर प्रहार. प्रशांत बिल्कुल आपने सही कहा. जिस तरह से देखे दोनों बल्लेबाज सेंसिबल तरीके से खेले. पहला मैच इन्होंने देखा, इनको मालूम कि बाउंड्री लंबी है तो बड़े शॉट खेले नहीं जा रहे. जब खराब गेंद आ रही तो उसके ऊपर प्रहार कर रहे. अच्छी क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों द्वारा. दूसरी बात बादल, ये दोनों बल्लेबाज फॉर्म में अच्छी क्रिकेट अभी तक इन्होंने खेली है.
त्यानंतर फटको मोठो चेंडू हवेत फिल्डर चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणी थोडंसं प्रयत्न कमी पडलो. कौतुक करूचा लागा त्या खेळाडूचा. समर्थक गावच त्या ठिकाणी दिसलो. मॅन फ्रॉम नावेलीम, सुपरमॅन जे का म्हटलं जातं गोवा राज्याचं, आणि समर्थकाकडून झेल सुटणं खूपच दुर्मिळ दृश्य. 2 रन्स मिळाले या चेंडूवर आणि या 2 रन्सांची धावसंख्या 46 रन्सावर. देखिए यहाँ कैच पकड़ने की जो कोशिश की थी तब शरीर का संतुलन नहीं रख पाए. गेंद के ऊपर आके रखना बहुत जरूरी था. तो पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. यहाँ से गोवा के लिए विकेट की सख्त जरूरत है. समर्थ नव्हतो, शकील होतो त्या ठिकाणी, माफ करा. हलके स्टिअर केलो चेंडू, कट केलो डीप पॉइंटच्या दिशेने. 1 रन फक्त मिळतलो. 1 रनसांची धावसंख्येत बदल. धावसंख्या 47 रनसावर. TWJ डॉमिनेटर्स पालघर संघ 2 गोष्टींबद्दल जास्त कौतुक करूचं लागतं. एक तर रनिंग बिटवीन द विकेट आणि दुसरा म्हणजे शॉर्ट सिलेक्शन. बिल्कुल आपने सही कहा. दूसरी बात, जो प्रशांत घरत है वो अंडरआर्म बहुत अच्छा खेलते हैं और इस सीजन में कोंकण में जाके कमाल करके आए हैं. बहुत ज्यादा अर्धशतक इन्होंने बनाए हैं. करण मोरे का भी फॉर्म चल रहा है. तो थोड़ी दिक्कतें गोवा के लिए वो पैदा कर रहे हैं. अभी यहां से मुझे लग रहा है एक्सीलेंट के ऊपर पैर रखने वाले हैं. परत एकदा बॅटची कट घेऊन गेलो चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. 1 रन्स मिळालो. 1 रनसांची धावसंख्या 48. आता मात्र गोवा संघाच्या दिशेने थोडीशी चलबिचल चालू होतली. पहिल्या विकेटसाठी जवळपास अर्धशतकी भागीदारी. 48 रन्स, फक्त 2 रन्सांची गरज असलेली अर्धशतकी भागीदारीसाठी. शानदार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा अभी तक दिल खुश कर दिया है. गोयच्या गोलंदाजांच्या वेगाचा पुरेपूर वापर करताना दिसले पालघरचे बॅटर. परत एकदा शफल होऊन मारलेला फटको डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे. सरफराज येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन आणि 1 रनसांची धावसंख्या 49. कदाचित पायामध्ये थोडीशी क्रॅम्प्स, थोडीशी दुखापत बघूक मिळाली करण मोरेच्या, आणि त्यामुळे ज्या चेंडूवर 2 रन्स मिळण्याची शक्यता होती त्या चेंडूवर फक्त 1 रनसावर समाधान. 5व्या ओव्हरीतल्या शेवटच्या चेंडूचा खेळ प्रतीक्षेत असलो हर्षद मातोंडकर बॉलिंग मार्कवर. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारलेलो फटको. शफल होऊन खेळलेलो फटको. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखाड्यापार चौकार. सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर. और बादल देखिए मैदान के अंदर प्रशांत घरत किस अंदाज से बल्लेबाजी कर रहे हैं. पहले विकेट के लिए 50 रनों की साझेदारी इस सीजन में, जो पहला दिन है और इस दुधिया रोशी में टूर्नामेंट चल रहा है, तो प्रशांत और करण के बीच 50 रनों की साझेदारी बनी है. संजय म्हात्रे हमारे साथ जुड़े हुए इस टूर्नामेंट के दास्तान अपने कलमों से लिख रहे. पिछले 8 साल से ये 9वां साल है. दूसरी तरफ से बादल, इस वक्त जो माहौल बन गया पालघर के लिए, सेंसिबल खेले हैं. दूसरी तरफ से गोवा को अब क्या करना चाहिए? विकेट के तलाश में है. एक बार मौका था, कैच आपने छोड़ा है, और कहते हैं ना कि पकड़ो कैच और जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. इस मंत्र को आपको नहीं भूलना है. और इस वक्त मैं देख रहा हूँ ऑन स्क्रीन, बादल मी तुमच्याकडे परत येईल. आणि ज्यावेळेला एक इंटरव्ह्यू बघितला होता आदरणीय सन्माननीय संजयजी पोतने साहेबांचा, तर त्यांनी एक खंत व्यक्त केली होती. जसं लेदर बॉल क्रिकेटमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना प्रोफेशनरित्या एक नोकरी मिळते, जॉब मिळतो, तशाच पद्धतीनं टेनिस क्रिकेटच्या या खेळांमधील खेळाडूंना देखील जॉब मिळावा. तर मी या ठिकाणी आवर्जून गोष्ट सांगेल. स्वप्नील अर्थात TWJ संघाचे संघ मालक आहेत, तर त्यांच्या माध्यमातून या 2 वर्षामध्ये 15 खेळाडूंना जॉब दिला गेलेला आहे. स्वप्नील या TWJ संघाचे मालक आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. ओव्हर टू बादल. 6व्या ओव्हरीची सुरुवात. पहिलो चेंडू परत एकदा विकेट किपर कडून झालेली चूक. मेडन चेंडू होतो. बॅटर बीट झालेलो करण मोरे, पण त्यानंतर डिरेक्ट हिट करण्याच्या नादात स्टम्प्स पण चुकले आणि ओव्हरच्या स्वरूपात 1 रन सुद्धा मिळालो 22च्या स्वरूपात. अभी ये साझेदारी सरदर्द का कारण बने हुए, खास करके गोवा की टीम के लिए. कोशिश तो कर रहे हैं, लेकिन फील्डिंग का स्तर, एक बार बॉलिंग की क्वालिटी, वो बहुत इंपॉर्टेंट है. जिस तरह से इस विकेट पर देखिए थोड़ा सा उछाल है, थोड़ा सा एक बार फिर गेंद हरकत कर रही है, तो नियंत्रण और अच्छी फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट इस वक्त गोवा की टीम के लिए. धावसंख्या 54 रन्सावर. 54 शार्दुल ठाकूरच्या जर्सी क्रमांकावर. वेगवान चेंडू इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे. असा 1 रन तर मिळतलो. 1 रनसावर समाधान आणि 1 रनसांची धावसंख्या 55. पालघर संघ आणि TWJ डॉमिनेटर्स पालघर संघ मालक स्वप्नीलजींबद्दल तुम्ही बोललात. खरोखरच खूप सुंदर वाक्य, कारण आमच्या बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं वाक्य होता
की तुम्ही नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या वाक्य बाळासाहेबांनी सांगितलेलं वाक्य स्वप्नीलजी तुम्ही सिद्ध करून दाखवलात. खरोखरच तुमचे सुद्धा मनापासून आभार असत. धावसंख्या 55, 55. परत एक फटको इनसाइड आउट, कव्हर सीमारेषेच्या दिशेन. शेवटच्या क्षणी खूपच सुंदर चित्रक्षण. सूरज गावडे उर्फ भाऊ त्या ठिकाणी तुमका दिसलो. मॅन फ्रॉम कोरगाव. खूपच सुंदर चित्रक्षण. 2 रन्सांची धावसंख्या 57. पहिल्या विकेटची प्रतीक्षा असा. दुसऱ्या बाजून TWJ डॉमिनेटर्स पालघर संघ. एक सुंदर कामगिरी. बिल्कुल. अब यहाँ से देखें इंटेन बादल दोनों बल्लेबाजों का आक्रामक हो गया क्योंकि सेट हो चुके हैं, आके जम चुके हैं और दोनों ने अभी तक 20 से ज्यादा रन बनाए हैं. चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली असा आणि जाता जाता चेंडू जाऊन वळ्यात पडलो. पहिला कलाम लागला. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन, मालवणी भाषेत रावणेच्या दिशेन. 57 रन्सावर. ओ ऐसा मेळना, जरा छेडू, जरा खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1. बादल देखिए क्या हुआ था, टप्पा खाने के बाद उछाल ज्यादा था और इनसाइड आउट खेलना चाहते थे. गेंद उनके शरीर की तरफ आई, उछाल ज्यादा था और गावड़े तैयार थे. लॉन्ग ऑफ पर बहुत अच्छी फील्डिंग की. कोरगांव से बिलोंग करते हैं. यहाँ विकेट की तलाश थी. गोवा को वो जरूर मिला है. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए गेंदबाज. और नंबर 3 पर अब धीरे धीरे बल्लेबाज आ रहे हैं. ये भी कमाल के खिलाड़ी है, इंटरनेशनल खिलाड़ी है. और अब जाकर देखे तालियां बजती हुई. करण मोरे के लिए तालियां बज रही है. ये आवाज सुनिए. सुप्रीमो चषक क्या कमाल का टूर्नामेंट है. डैडी स्कोर प्रेजेंट सुप्रीमो चषक 2022 और ये 9वां साल है. बादल बेमिसाल है, कमाल है, धमाल है. करण मोरेसाठी टाळी वाजती तितके कमी असत. 21 बॉलमध्ये 1 षटकार 2 चौकार 35 रन. खूपच सुंदर कामगिरी करण मोरेची पहिल्या विकेटसाठी. बाद झालो करण आणि या पहिल्या विकेटसाठी तब्बल 5 ओव्हरी आणि 4 चेंडूची प्रतीक्षा करूची लागली. आणि त्यानंतर पहिल्या विकेटसाठी 57 रन्सांच्या भागीदारीनंतर पहिली सफलता मिळाली रोहित क्रिकेटर्स वास्को संघाक. वाघाच्या जबड्याक, वाघाच्या दातांका रक्त तर लागला. बघूया गोयचे वाघ पुढे पुढे ही कशी कामगिरी पुढे नेतात. दुसऱ्या बाजून पालघर TWJ डॉमिनेटर संघ. खूपच सुंदर भागीदारी, ताळमेळ खूपच सुंदर. चांगल्या चेंडूक सन्मान, खराब चेंडूवर प्रहार. ही रणनीती आतापर्यंत खूपच यशस्वी. 57 धावसंख्या. 6व्या ओव्हरीच्या 2 बॉलचा खेळ समाप्त. जे प्रेक्षक रेलिंगवर हात टेकून उभे आहेत, जरा हात मागे घ्या प्लीज, कारण ते रेलिंग कोसळणार. प्लीज. अजूनही भरपूर प्रेक्षक आहेत जे रेलिंगवर हात ठेवून उभे आहेत. त्यांना नम्र विनंती आहे की आपण सहकार्य करायचं आहे. सुप्रीमो आपली स्पर्धा आहे आणि आपल्याला 5 दिवस असंच मनोरंजनपूर्ण क्रिकेट बघायचं आहे. धन्यवाद. परत एक चेंडू 22च्या स्वरूपात 1 रन. 1 रन्सांची धावसंख्या 58. 58. मोठी धावसंख्या. TWJ डॉमिनेटर संघ बघणं आवडतला. या स्पर्धेत 8 ओव्हरीच्या सामन्यात आपण शतकी कामगिरी सुद्धा काही वर्षापूर्वी बघितलेली. असा आज परत एकदा पालघर संघ शतकाच्या दिशेने वाटचाल करता की काय. फुलटॉस चेंडू होतो पण बॅटर प्रशांत आधीच ठरवलेला हे चेंडू कव्हरच्या दिशेने खेळायचो आणि अपालीचा चेंडू सुद्धा बॅटरचा पाठलाग करणारो. बिल्कुल. इस वक्त बादल ओवर की बात करें तो यहाँ से 6 ओवर का खेल समाप्त हुआ. 59 विकेट के नुकसान पर प्रशांत 21 पर खेल रहे. प्रीतम बारी ने अपना खाता नहीं खोला. नंबर 3 पर आए हैं. विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है. जिम्मेदारी बहुत बड़ी है. और बीच मैदान पर अगर देखें तो इस वक्त 7वां ओवर जो बैटिंग पावर प्ले बहुत महत्वपूर्ण बैटिंग पावर प्ले है क्योंकि 2 पावर प्ले. पहले ओवर में आप P1 देखते, दूसरे उसके बाद में 4, 5, 6, 7 यहाँ तक, मतलब 6 ओवर तक आपको वो पावर प्ले लेना होता है. अगर आप नहीं लेते तो 7वां ओवर बादल बैटिंग पावर प्ले होता है. आणि आतापर्यंत ज्याप्रमाणे TWJ डॉमिनेटर्स पालघर संघाची कामगिरी माका वाटणार नाही की बॅटर चॉईस पॉवर प्लेची गरज त्यांना लागली. पहिल्या ओव्हरीत 9 रन. दुसऱ्या ओव्हरीत धावसंख्या 16 रन्सवर गेली. तिसऱ्या ओव्हरीत 10ची सरासरी गाठली. चौथ्या ओव्हरीत 10ची सरासरी ठेवली. 5व्या ओव्हरीत ती सरासरी अजून थोडी वाढवली 53 रन्सावर. आणि आता 6 ओव्हरींचा खेळ समाप्त. आता मात्र थोडीशी सरासरी 10च्या थोडीशी खाली गेली. धावसंख्या स्थिरावली 59 रन्सावर. 59. 6 ओव्हरींचा खेळ समाप्त. 12 चेंडूंचा खेळ बाकी. प्रशांतजी काय वाटतं 8 ओव्हरीत किती धावसंख्या तुमका बघूक आवडत स्कोर शीटवर, स्कोर बोर्डवर? बिल्कुल. इस वक्त आपके पास अभी भी 2 ओवर है, 12 गेंदे हैं.
यहाँ से आप क्या 80 की तरफ जाएंगे, क्या 75 के ऊपर जाएंगे? जैसे कि आप बात कर रहे थे, क्या 100 का आंकड़ा भी आएगा? अभी ज्यादा विकेट नहीं गिरे पालकर के, तो मौका इनके पास है एक बड़ा टोटल बनाने का। दूसरी तरफ से आपको ब्रेक थ्रू मिला है, गोवा के लिए ब्रेक थ्रू मिला है, तो क्या बादल यहाँ से गोवा कमबॅक करेगा, वो देखना बहुत जरुरी है। गोवा संघ कमबॅक करूचोच लागतलो, कारण गोवा संघावर फक्त गोवाच्या मालकांची अपेक्षा नाही असा, जबाबदारी नाही असा, तर अख्ख्या कोकणची म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आणि गोवा राज्याची सुद्धा अपेक्षा असा या गोवा संघाकडून। दुसऱ्या बाजून अख्ख्या पालघर जिल्ह्याची अपेक्षा असलेली आमच्या TWJ डॉमिनेटर्स पालघर संघाकडून स्वप्नीलजी यांनी उतरलेलो संघ। बॉलिंग मार्कवर परत एकदा ठाकूर, अंकित ठाकूर, संदेश ठाकूर पहिल्या ओव्हरीत ज्यांनी 7 रन्स खर्च केले गोवा पोलीसचं सैनिक बॉलिंग मार्कवर। वेगवान चेंडू परत एकदा कट करण्याचा प्रयत्न होतो, बॅटची कडा न घेता चेंडू विकेट किपरच्या दिशेने, चेंडू राहुल मेडन, पूर्ण इनिंग मध्ये अगदी मोजके चेंडू मेडन त्यापैकी एक। पर बादल ये अच्छी गेंद थी, वाइड यॉर्कर था, बल्लेबाज शफल हुए थे, तो इन्होंने रीड कर दिया था, मतलब इनको टेलीग्राम मिल गया था, बॉल डालने से पहले बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे। ये अच्छी गेंद थी और बिंदी गेंद आई, शुरुआत बहुत अच्छी है ठाकुर साहब की। बॅटची कट घेऊन गेलो चेंडू थर्डमॅनच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅन येता फिल्डिंग करता चंदन नाईक तुमका दिसलो, चंदन नाईक मॅन फ्रॉम सावई वेरेम। आणि जेव्हा गोवा राज्याची फलंदाजी असलेली प्रशांतजी, चंदन नाईक असा, आमचं सय्यद बद्दी असा, अपाली असा, समर्थ गावस, अविनाश गावस, हे सुद्धा एकापेक्षा एक माहीर खेळाडू असत आणि ह्यांची बॅटिंग बघण्याची मजा सुद्धा काही औरच असा। बिल्कुल, अभी तो इनको ये मिले कि जिम्मेदारी, अच्छी फील्डिंग करे, अच्छी बॉलिंग करे, बाद में एक बार फिर बल्लेबाजी करने का मौका मिलेगा। अभी ये अच्छी गेंदबाजी, खास करके तारीफ करने की गेंदबाज संदेश ठाकुर की, 2 गेंदे बल्लेबाज का जो पैरों का मूवमेंट है वो देखते हुए अच्छी कर रहे हैं, काफी ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं, शरीर से दूर रख रहे हैं, आंखों से दूर रख रहे हैं, सुपर बॉलिंग। पंचांचो इशारा होईल, वाईड चेंडूचो खराब चेंडू, अवांतरच्या स्वरूपात 1 रन आणि 1 रनसानीची धावसंख्या स्थिरावली 61 WID वाईड जका क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं जातं, पंजाब टू हरियाणा सुद्धा म्हटलं जातं, वाशी टू काशी सुद्धा म्हटलं जातं, मालवणीत सांगायचं तर बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल। अलॉंग विथ द कार्पेटचो फटको, मालवणी जका सरपाटी शॉट म्हटलं जातं, 1 रन्स तर मिळतलो, 1 रनचा रूपांतर 2 रनसात आणि या 2 रनसांची धावसंख्या 63 रनसावर 63। संदेश ठाकूर बॉलिंग मार्कवर, संदेश ठाकूर कौतुक करूचा लागत, पूर्ण इनिंग मध्ये 2च मेडन चेंडू आतापर्यंत बघितले रोहित क्रिकेटर्स वास्को संघान, आणि ह्या 2च्या 2 मेडन चेंडू संदेश ठाकूर सरांचे। अभी तक अच्छा कंट्रोल है, खास करके संदेश ठाकुर का। पहले ओवर में केवल 7 रन दिए थे, इस ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। फॉलोथ्रूमध्ये चित्रक्षण पण 1 रन्स काय रोखू शकले नाही, 1 रनसानीची धावसंख्या 64 64। बदल जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं ना, काफी ऑफ स्टंप के बाहर, पहली 2 गेंद इन्होंने ऑफ स्टंप के बाहर डाले थे, उसके बाद में बल्लेबाज तीसरी गेंद पर चपलने हुए, उसके बाद में थोड़ा स्टंप की तरफ आ रहे हैं, अच्छा वेरिएशन कर रहे हैं, अच्छा कंट्रोल और अच्छा वेरिएशन खास करके संदेश ठाकुर का। आणि खास करून बॅटर चॉईस पॉवर प्ले मध्ये 3च खेळाडू फक्त तुमच्या संरक्षणासाठी असं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर। यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचो फटको, स्विच हिटचो फटको, डीप थर्डमॅनच्या दिशेने, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्यानंतर रोलिंग बाउंड्री, आणि या चौकारांची धावसंख्या 68 रनचा। तू जोश भरासा ओ ऐसा मेळना, ही जिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना। बादल, ये शॉट देखिए, खास करके प्रशांत गहलोत इस सीजन में बहुत फॉर्म में है, तो रचनात्मक बल्लेबाजी करे, रिवर्स स्वीप देखिए किस तरह से पोजीशन में आए हैं, ये शॉट देखिए, अंडरआर्म ज्यादा खेलते हैं, टेनिस क्रिकेट में भी कमाल कर रहे हैं, क्रीज की गहराई का अच्छा इस्तेमाल और एक जबरदस्त रचनात्मक स्ट्रोक बल्लेबाज प्रशांत गहलोत का। यावेळी परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो प्रशांत गहलोतचा। यापूर्वीच्या चेंडूवर संदेश ठाकूर सरांच्या वेगाचा फायदा उठवलेलो, यावेळी मात्र फाईन लेगच्या कपडावरून मारण्याचा असफल प्रयत्न, लेग बाईच्या स्वरूपात 1 रन आणि 1 रनसानिशी 7व्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त, धावसंख्या 69। या ओव्हरीत सुद्धा 10 रन्स खर्च, धावसंख्या 69 रनसावर। अब देखिए संदेश ठाकुर के 2 ओवर में 17 रन आए, पहले ओवर में अच्छी गेंदबाजी, इस ओवर में जो चौका आया उसके कारण रन संख्या बहुत तेजी के साथ आगे बढ़ती भी 69 पर 1। डैडी स्कोर्स प्रेजेंट सुप्रीम चषक 2022 और टूर्नामेंट का ये 9वां साल। टूर्नामेंट के आयोजन करता करीना विधानसभा आमदार, शिवसेना विधान विभाग प्रमुख संजय पोतनीस और उसके साथ
खास करके परिवहन संसदीय मंत्री शिवसेना विभाग प्रमुख डॉक्टर अनिल जी परब। एक शानदार टूर्नामेंट आप देख सकते हैं इस वक्त ऑन स्क्रीन इस टूर्नामेंट के आयोजन करता ये टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप है। चेहरे पर उनके मुस्कुराहट है और मुस्कुराहट लाने के लिए आपको मेहनत तो करनी पड़ती है और बहुत बड़ी उपलब्धि सबका सपना होता है। बादल, ये सुप्रीमो खेलना सबका सपना होता है। जिन्होंने पृथ्वी शा को मौका दिया ऊंची छलांग लगाने के लिए और उनके पंखों में ताकत किसकी थी? बिल्कुल संजय जी पोतनी साहब की। अभी एक बार फिर देखिए कबड्डी भी इन्होंने कमाल कर दिया, बहुत सारी चीजें एक बार फिर बताने की कोशिश करिए। लेकिन फिलहाल आप देख रहे हैं डेड स्कोर प्रेजेंट सुप्रीमो चषक 2022 और ये मेरे हिसाब से निर्णायक ओव्हर है, आखिरी ओव्हर 69.1। शेवटच्या ओव्हरीत गोलंदाजीसाठी हर्षद मातोंडकर परत एकदा बॉलिंग मार्कवर दिसतलो। एक मात्र विकेट आपण बघितली बॅटिंग करताना TWJ डॉमिनेटर्स पालघर संघाची खूपच सुंदर फलंदाजी। शेवटच्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर 6 चेंडू बाकी धावसंख्या स्थिरावली 69 रन्सावर आणि या जागेवर जर 80च्या खाली धावसंख्या स्थिरावली तर मात्र गोवा संघाची वापसी म्हणा घेत। बिल्कुल दूसरी तरफ से देखिए यहाँ रन 69 बने तो 80 के पार जाने की कोशिश भी हो सकती है या 75 के ऊपर जाने की जो कोई 80 के आसपास जाने की कोशिश हो सकती है। एक बैटल है, गेंद और बल्ले के बीच एक बार फिर एक अच्छा जंग छिड़ी पे बादल या अच्छी गेंद, पहली गेंद बहुत अच्छी है। अगदी बरोबर प्रशांतजी, खूपच सुंदर चेंडू हर्षद मातोंडकरचा गोल्डन स्पॉटच्या जवळपास चेंडूचा टप्पा होतो आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेत विकेट किपरच्या दिशेने। पूर्ण इनिंग मधलं तिसरं मेडन चेंडू प्रशांतजी, मेडन चेंडू मोजण्याची पाळी येली म्हणजे किती चांगली कामगिरी केली बॅटरनी त्याचा उदाहरण तुमका डोळ्यासमोर दिसतला। परत एकदा हर्षद मातोंडकरचा चेंडू आणि आपल्या सहकार्यासाठी आपली विकेट प्रशांत घरतने बहाल केली। 19 बॉल मध्ये 26 रन्स आणि प्रीतम बारीकडे इली स्ट्राईक। 4 चेंडूंचा खेळ बाकी। देखिए क्या हुआ था, जिस तरह से ये गेंद टिप ऑफ स्टंप के बाहर था, ऑन साइड पर खेलना चाहते थे। बादल आप मन बना के खेलने की कोशिश करेंगे ना तो फायदा होगा। अर्शद बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं क्योंकि फ्लॉग ओवर है जहां दे देना दन बल्लेबाजी होती है, वहां आपने सेट बल्लेबाज को सैक्रिफाइस करने के लिए मजबूर किया। बारी अपने पास स्ट्राइक रखेंगे और राकेश प्रभु एक जबरदस्त डेंजरस बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। और दूसरी बात, केवल चार गेंदें शेष है और प्रशांत घरत के लिए तालियां बज रही है। ये तालियों की आवाज देखिए, बहुत जबरदस्त सपोर्ट दर्शकों का। खूपच सुंदर कामगिरी प्रशांत घरतची। बॉक्स क्रिकेटचा ह्यो बेताज बादशाह और आमच्या मैदानावर सुद्धा आपल्या नावारूपाक साजेची कामगिरी, खूपच सुंदर कामगिरी बघितली आपण प्रशांत घरतची। आणि प्रशांत घरतसाठी चेंडू प्रशांत घरत जेव्हा बाद झाल्यानंतर मैदानाच्या दिशेने जाताना प्रशांत घरत आपल्या हाताच्या ॲक्शनवर दाखवताना की चेंडू लेग स्पिन होतो आणि शेवटच्या क्षणी चेंडू गती परिवर्तनाचा होतो हर्षद कडसून। सलग 2 चेंडू मेडन या मॅचमध्ये पहिल्यांदाच आपण गोलंदाज हवी होताना बघितलो बॅटरवर। धावसंख्या स्थिरावलेली 69 रन्सावर 69। शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी। रोहित क्रिकेटर्स वास्को संघासमोर पालघर संघ किती मोठं आव्हान ठेवता हे सांगणारे शेवटचे 4 बॉल। परत एक सुंदर चेंडू अब्दुल सलाम कडसून झालेली चूक आणि 1 रन्स मिळालो 22च्या स्वरूपात। जो चेंडू मेडन रवलो असतो अशा चेंडूवर 1 रन 22च्या स्वरूपात आणि 1 रनसांची धावसंख्या 70 रन्सावर। राकेश प्रभू सारखो एक डेंजर खेळाडू, डेंजर बॅटर स्ट्रायकर यांच्या दिशेने, ज्या राकेशने आपल्या बॅटिंगच्या जोरावर बरीच मैदानं गाजवली असो राकेश स्ट्रायकर यांच्या दिशेने शेवटच्या 3 बॉलसाठी। और बादल दूसरी बात, गोवा ने मैच में कमबैक जरूर किए। हम सोच रहे थे अगर 69 बने तो क्या 80 बनेंगे, लेकिन 2013 सालचो मालिकावीर वेदांत वाडा संघाक ज्यांनी ही स्पर्धा जिंकून दिली तो राकेश प्रभू तुमका स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसतलो। 2013 सालचो मालिकावीराचो मानकरी। यावरची मोहिमेची सुरुवात करण्यासाठी स्ट्रायकर एंडवर शेवटच्या 3 बॉलचो खेळ शिल्लक। हर्षद मातोंडकर बॉलिंग मार्कवर। 3 चेंडू मेडन हर्षद, माफ करा 2 मेडन आणि 1 बाईचो। एक मात्र रन्स आतापर्यंत या 3 बॉलमध्ये धावसंख्या 70 रन्सावर। शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी। और इस टूर्नामेंट से एक अच्छा रिश्ता बना हुआ है, खास करके राकेश प्रभु का बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है। और जो प्रशांत घरत जिन्होंने अभी डहानू में अर्धशतक बनाया था, पवन तलाव के मैदान पर इन्होंने अर्धशतक बनाया था और वो क्वालिटी गेंदबाजों के खिलाफ रन बनाते हैं 72 विकेट के नुकसान पर। अभी तक अच्छा ओवर गेंदबाज का। राकेश प्रभूसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडंसं वेग मिळवण्याच्या नादात हर्षद मातोंडकरचा चेंडूवरचा नियंत्रण सुटला आणि पंचांचो इशारो इलो वाईड चेंडूचो।
और बादल गेंद की काफी लेग स्टंप के बाहर है और अभी तक राकेश ने 13 मैचेस खेले हैं, 90 से ज्यादा रन बनाए हैं. वेगवान फटको, ताकदवान फटको, लॉंगांच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे येता, फील्ड करता, थ्रो करता, स्ट्रायकर यांच्या दिशेने तोपर्यंत परत एकदा 2 रन पुरे झाले. विकेट किपिंग जी अपेक्षा होती अब्दुल सलाम तुझ्याकडसून ती विकेट किपिंग आज बघूक मिळाली नाही. गोवा राज्याचा एक गुणवान विकेट किपर आणि गोवा राज्याच्या विकेट किपरांची जेव्हा नावं आपण घेतो तेव्हा राम नागवेकर, संजू नागवेकर, सध्याच बाबा, स्वप्नील मळिक अशा विकेट किपरांच्या मांदियाळीत आज अब्दुल सलाम थोडीशी अजून चांगली कामगिरी नक्की करू शकलो असतो. धावसंख्या 73-73. वेगवान चेंडू होतो यावेळी हर्षद मातोंडकरचो. राकेश प्रभू सारख्या एका मातब्बर खेळाडू चकून गेलेला चेंडू लेग बायच्या स्वरूपात 1 रन. और बादल, अभी मैंने बात बता कि राकेश प्रभु ने इस प्रतियोगिता में बहुत अच्छा प्रदर्शन किया है, 90 से ज्यादा रन बनाए, लेकिन फिलहाल तारीफ हो जाएगी हर्षद की जिन्होंने बांध कर रखा, समा बांधा. जो स्लॉग ओवर है जहां एक बार अप्रोच इंटेन देके दे दनादन बल्लेबाजी करने का होता है, उसी वक्त इन्होंने समा बांधा. शानदार गेंदबाजी, सुर और ताल के साथ गेंदबाजी की और बल्लेबाजों को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, कोई आजादी नहीं दी है. इस ओवर में मुझे पहली बार लग रहा है पालघर के ऊपर दबाव है. शेवटच्या चेंडूचो खेळ शिल्लक, शेवटचा चेंडू परत एकदा मालवणी भाषेत भैरवी घालणारा चेंडू आणि स्ट्रायकरांच्या दिशेने प्रीतम बारी. शेवटच्या बॉलवर एक मोठो फटको, एक नाकार मुटको, एक पाठभर वळ. सामन्यात एक चांगला टार्गेट उभ्या करून देऊ शकता पालघर संघाक आणि तो मोठो फटको अपेक्षित असा. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होतो, बॅटर तर बीट झालो आणि नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने प्रीतम बारी रनआउट होऊन तंबूच्या दिशेने कौतुक करूचा लागताला. शेवटच्या ओव्हरीसाठी हर्षद मातोंडकरचा फक्त 5 रन्स खर्च केले हर्षद मातोंडकरने. TWJ डॉमिनेटर्स पालघर सारख्या एका मातब्बर संघाविरुद्ध रोहित क्रिकेटर्स वास्को संघ पहिल्या 7 ओव्हरीत ज्याने 69 रन्स खर्च केले, शेवटच्या ओव्हरीत फक्त 5 रन आणि या 5 रन्सांच्या जोरावर धावसंख्या स्थिरावली 74 रन्सावर. TWJ डॉमिनेटर संघाची 75 रन्सांचा पाठलाग आणि या 75 रन्सांचा पाठलाग रोहित क्रिकेटर्स वास्को संघ करता की 74 धावांचा बचाव TWJ डॉमिनेटर्स पालघर संघ करता. DJ च्या गाण्यानंतर आणि अँकर शिवमच्या सादरीकरणानंतर बघूया दुसऱ्या इनिंग मध्ये. तो कुछ देर के लिए खेल रुका हुआ, पहली इनिंग समाप्त हुई है. आप देख रहे हैं डैडी स्कोर प्रेजेंट सुप्रीमो चषक 2022. हमारे साथ एक बार फिर वॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर जुड़ रहे हैं. धन्यवाद मित्रांनो. डॅडी स्कोर प्रेझेंट्स सुप्रीमो चषक 2022 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला दिवस ब्लॉकबस्टर ओपनिंग आहे या स्पर्धेची. आज खास नवी मुंबई महानगरपालिके येथील कार्यरत असलेले नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा भव्य सत्कार आता आपण बाईंच्या हस्ते करणार आहोत. ज्ञानेश्वरजी आपलं हार्दिक स्वागत. दरवर्षी ज्ञानेश्वर सुतार, अविनाश सुतार यांच्याकडून नगरसेवक चषक शिरवणे ही पावसाळी स्पर्धा असते. यावर्षी सुद्धा ती स्पर्धा होणार आहे आणि बाईंच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देऊन आपण हा भव्य सत्कार संपन्न करत आहोत. ज्ञानेश्वरजी, आपण या स्पर्धेला उपस्थिती दर्शविली त्याबद्दल आम्ही आपल्या अंतःकरणापासून आभारी आहोत. आई एकविरा चरणी प्रार्थना आहे की आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपण खूप प्रगती करावी. तर मित्रांनो, पहिला डाव संपलेला आहे आणि आता मी तुम्हाला घेऊन चालतोय आमचे अँकर शिवम यांच्याकडे. शिवम, इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. और भाई एक बार फिर डैडी स्कोर प्रेजेंट्स सुप्रीमो चषक 2022 और दूसरा मैच यहाँ पर पूरा हो चुका है और पालघर ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. दूसरी इनिंग यहाँ पर खेली जाएगी, लेकिन उससे पहले आप सब लोगों का फिर से एक बार स्वागत सुप्रीमो चषक 2022 में. तो यहाँ पर पालघर के सपोर्टर्स बैठे हैं. कहां पर हैं आप लोग? जरा हल्ला करके बताओ. क्या बात है. तो फाइनली वापस हमसे मुलाकात. कसं काय? सगला का फर्स्ट क्लास. सुपर. हाँ जी, अब बताइए क्या बात कर रहे थे हम? अच्छा, पिछली बार यहां तक मैंने बात कर ली थी. अब थोड़ा सा आगे जाएंगे हम. जो पालघर के सपोर्टर्स यहां पर, ये देखिए पालघर के सपोर्टर्स, आप इनकी एनर्जी देख सकते हैं, इनका एंथुजियाज्म देख सकते हैं. और अरे वाह, ढोल लेकर बैठे, डांस भी ये कर रहे हैं.
मतलब अलग ही माहौल इन्होंने बना रखा है यहाँ पे। तो अभी आप लोगों से मेरी बात नहीं हुई है, अभी मैं आप लोगों से बात करूंगा। चलिए, लेकिन मैं उन्हीं लोगों से बात करूंगा जिनकी एनर्जी इन वालों से ज्यादा होगी। एनर्जी आप लोगों को दिखानी पड़ेगा। वाह, क्या बात है, सुपर। नाना पाटेकर, अच्छा मैं आपके लिए नाना पाटेकर सुनाऊंगा, लेकिन इनका टीम खेल रहा है, बहुत बहुत बधाई इनको और इनकी टीम को भी। चलिए, तो सबसे पहले तो आपको बता दूं कि ये लाइव चल रहा है मैच 70 स्पोर्ट्स चैनल पर, आप लाइव देख सकते हैं। आप लोग तो यहाँ बैठे हैं, आप लोगों को अपने घरों पे बैठे लाइव आपको देख सकते हैं। और जिनको नहीं पता, प्लीज उनको फोन करके व्हाट्सएप करके बता दीजिए जल्दी से। और नाना पाटेकर सुना दूं आपको? यार आवाज जरा जोर से आनी चाहिए, सुना दो। चलिए, तो मैं आपको नाना पाटेकर सुना देता हूं, तो अपने दिलों को थाम लीजिए और लंबी सांस लीजिए। पहले नाना पाटेकर जी आ रहे हैं। अच्छा है, हाँ अच्छा है, हाँ हाँ, कलम वाली बाई कहती थी सुप्रीमो खेलने का, मैं माना नहीं। अच्छा है, हाँ अगली बार आऊंगा, खेलूंगा, मेरी टीम लेके आऊंगा। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू। अच्छा, मुझे ऐसा लग रहा है कि यहाँ वाले लोग ना थोड़ा सा कम एनर्जेटिक हैं, क्योंकि आप लोगों ने खाना वाना खा लिया है ये बैठ के। आए हाय, क्या बात है। मुझे लगता है कि बहुत दिनों के बाद सुप्रीमो चैंपियंस ट्रॉफी हो रही है, लगभग 3 साल बाद, इसलिए ये जोश और जुनून दुगना लेकर बैठे हैं। और मैं चाहता हूं कि एक बार सारे जोश और जुनून से सारे सुप्रीमो प्रेमी मेरे साथ जोरदार हल्ले और तालियों से हम यहां पर मंच पर बैठे लोगों का स्वागत और सम्मान हो जाए। चलिए, 3, 2, 1। अरे जोरदार होना चाहिए, कमान। वहां सब लोग देख रहे हैं आपको लाइव। चलिए, 3, 2, 1। ये बात, हाँ जी। अच्छा, एक एक करके ऐसे देखो, मुझे भगवान ने 2 ही कान दिए हैं और मैं दोनों कानों से सिर्फ एक ही आवाज सुन सकता हूं। अच्छा, फिर मैं 2 ऑप्शन देता हूं आपको, क्योंकि ऐसे मुझे समझ नहीं आएगा और शायद आपको भी समझ में नहीं आएगा। ये बताइए, सनी देओल या नवाजुद्दीन सिद्दीकी? देखो, ऑप्शन तो मैंने वैसे ऐसे ही दिया है आपको, मुझे पता था आप नवाजुद्दीन सिद्दीकी बोलेंगे। हैं जी, यहीं खड़ा हो जाऊं? चलिए, नवाजुद्दीन, ओके। मैंने पहले बोलेला था मेरे को सुप्रीमो खेलने का है। अगर मेरे जमाने में भी सुप्रीमो होता ना, ये जो भी खेल रही है ना टीम, इन सब के कुत्ते फेल कर देता मैं। शुक्रिया। सनी देओल, सनी देओल, ओए अब सिर्फ मैं बोलूंगा और कोई भी नहीं बोलेगा। ये सुप्रीमो चषक 2022 है, हम सब बहुत मस्ती कर रहे हैं। बताइए, कर रहे हैं कि नहीं कर रहे? और मेरे पापा कुत्तों का खून पीते थे। जब से उन्होंने कुत्तों का खून पीना छोड़ा ना, हमारे गांव में कुत्ते बहुत हो गए। मैं तो मजाक कर रहा था, डरने की कोई जरूरत नहीं है। आपका बहुत बहुत शुक्रिया सुप्रीमो को इतना प्यार देने के लिए। और फाइनली दूसरी इनिंग दूसरे मैच की शुरू होने जा रही है। और जब तक हरीश सर अपनी आवाज शुरू करते हैं, तब तक एक और नाम जल्दी से सुन लेते हैं, हो जाए। हैं? सुनील शेट्टी, उनकी सुनील शेट्टी साहब। हाँ, सारे आज ही सुन लो। पहले ये बताइए कि कल कौन कौन आ रहा है? सब आ रहे हैं? पक्का।
तो अगले 5 दिन हम ऐसे ही मस्ती करने वाले हैं। बहुत सारी आवाजें आपको सुनाने वाला हूँ, लगभग 100 आवाजें मैं सुनाऊंगा आप लोगों को। लेकिन उसके लिए आपको रोज आना पड़ेगा, रोज इसी एनर्जी के साथ सपोर्टर्स सपोर्ट करते रहना होगा आपको टीम्स को। अभी लास्ट आवाज मैं आपको सुनील शेट्टी साहब की सुना रहा हूं, पक्का सुनाऊंगा, लेकिन अभी सुनील शेट्टी साहब चलिए। ओए, आप सिर्फ मैं बोलूंगा, आप लोगों को सुनना है और मैं आपको बता दूं। थँक्यू शिवम. थैंक यू सर, थैंक यू। धन्यवाद शिवम. शिवमच्या सुंदर शिवम सर तुमच्या मिमिक्रीनंतर जाऊया परत एकदा मालवणी केंद्रावर. मालवणी आकाशवाणीच्या सुप्रीमो केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. डॅडी स्कोअर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022 सन्माननीय आमदार संजयजी पोतनी साहेब आणि परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर अनिलजी परब साहेब यांच्या संकल्पनेतली ही स्पर्धा पर्व 9. 75 रन्सांचो पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी रोहित क्रिकेटर्स वास्को संघाची. स्ट्रायकर एंडवर तुमका दिसलेलो समर्थ गावस मॅन फ्रॉम नावेलीम आणि नॉन स्ट्रायकर एंडवर दिसलेलो सरफराज नवाज मॅन फ्रॉम सांकोळे वास्को गोवा. माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये मॉन्टी सर स्वागत असा. मॉन्टी सर तुमचा सुद्धा डीडी सारख्या चॅनलवर जो आवाज संपूर्ण जगान आवडीनं ऐकलो, दूरदर्शनवरचे आवाज आज माझ्या बाजूक, ह्या माझा भाग्य. कट केलो चेंडू पॉईंटच्या दिशेन, माफ करा कव्हरच्या दिशेन. 1 रन एका रनसानिशी सरफराजने सुद्धा आपल्या खात्याची सुरुवात केली. पहिल्या 2 बॉलचो खेळ झालो समाप्त, 2 बॉलवर 2 रन. ज्याप्रमाणे भागीदारी केली पालघर संघान पहिल्या विकेटसाठी खूपच सुंदर भागीदारी, आणि ज्या भागीदारीबद्दल आपण नक्कीच ऐकूया मॉन्टी सरांकडून. चांगल्या चेंडूक सन्मान, खराब चेंडूवर प्रहार आणि अगदी तशीच भागीदारी अपेक्षित असलेली रोहित क्रिकेटर्स वास्को संघाकडून. 1 ऑगस्ट 2014 तिसरो चेंडू आखू टप्प्याचो पूल करण्याचा इरादो होतो फाईन लेगच्या दिशेन. 1 रन सर मिळालो आणि एका रनसानिशी पहिल्या 3 बॉलवर 3 रन्स धावसंख्या रोहित क्रिकेटर्स वास्को संघाची. 1 ऑगस्ट 2014 ही तारीख असा ज्या दिवशी पालघर जिल्ह्याची स्थापना झाली. महाराष्ट्रातला 36वा जिल्हा होतो. आणि दुसऱ्या बाजून 19 डिसेंबर 1961 गोवा मुक्ती दिन. दोनही संघांसाठी 2 वेगवेगळे तारखे, दोघांसाठी अस्मितेचे हे 2 तारखे. आज मात्र ही अस्मिता जागृत करूची लागतली या दोनही संघांका सुप्रीमो चषकात. चौथो चेंडू वेगवान चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेन. 1 रन तर पूर्ण झालो. दुसऱ्या रनचा इरादो आणि थेट सीमारेषेवरून फिल्डर येतात तोपर्यंत 2 रन, आणि या 2 रनसांची 4 बॉलचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 5 बोटांच्या एका थापटावर. सावंतवाडी तालुक्यात कोलगावमध्ये सारखो एक लहानसो गाव असा, आणि ह्या गावात 5 रन्स ज्याचं वर्णन केलं जातं 5 बोटांचा एक थापाट. काय असा त्या थापटाचा अर्थ हैसर सांगण्यासारखं नाही असा, पण धावसंख्या मात्र त्या 5 बोटांच्या एका थापटावर 5 रन्सावर 75 पाठलाग. यॉर्कर लाईनचा अजून एक चेंडू सरफराज नवाज. 1 रन सरफराजच्या खात्यावर आणि एका रनसानिशी धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. सरफराज नवाज चप्पू ह्या नावानं ओळखलं जातं. दुसऱ्या बाजून समर्थ गावस सुपरमॅन ह्या नावानं ओळखलं जातं. स्ट्रायकरांच्या दिशेने समर्थ गावस संगम प्रीमियर लीगची बाईक ज्या खेळाडूच्या नावावर असा असो समर्थ स्ट्रायकर एंडवर. बॅटची कड घेऊन चेंडू गेलो फाईन लेगच्या दिशेन. 1 रन्स पूर्ण होतलो. फील्ड होता तोपर्यंत एका रनसानिशी धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. 75 पाठलाग धावसंख्या गोवा संघाची पालघर संघाविरुद्ध बिनबाद 7 रन्सावर. मॉन्टी सर 75 पाठलाग असा काय करूचा लागा 75 पाठलाग करण्यासाठी आणि 74 बचाव करण्यासाठी? बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे आणि नाही तरी वडे, लागलो तर तेर नाही तर फकीर. रसिक हो, क्रिकेट रसिक हो, माझ्या बरोबर आहे मालवणी कॉमेंटेटर बादल चौधरी. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या आमच्या मालवणी कॉमेंट्रीसाठी. खरोखर काय सुंदर कॉमेंट्री करतोय मालवणी कॉमेंट्री आमचा बादल चौधरी. आणि त्याने मला प्रश्न विचारला की TWJ डॉमिनस पालघर यांनी जे 73 धावा केले, 74 धावांचा पाठलाग करायचा आहे गोव्याला, आणि पहिल्या षटकात आपण धावा पाहतोय त्या 7. ही एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल बादल, कारण की एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतो एक भव्य दिव्य स्पर्धा, अशी स्पर्धा जी विश्व प्रसिद्ध आहे, आणि त्या स्पर्धेचं 70 स्पोर्ट्स वेअर आपण पाहतोय माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये
दाखवली जाते. सुप्रीमो चषक 2022 पर्व 9. डॅडी स्कोर सुप्रीमो चषक 2022 असं म्हटलं तर कुठेही वावगं ठरणार नाही बादल. पहिल्या षटकात फक्त धावा आल्या त्या 7. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे म्हटल्यावर बादल एक योजना बनवावी लागेल. गेम प्लॅन्स ज्याला म्हणतात. सर्वप्रथम विकेटची पडझड होणार नाही याकडे लक्ष द्यावं लागेल आणि धावांचा जो ओघ आहे तो वाढवावा लागेल. चौकार आणि षटकार मारावे लागतील. आपण एकूण पाहिलं तर करण आणि प्रशांत या दोघांनी एक 57 धावांची भागीदारी दिली आहे. बोल्ड होत आहे, सफलता मिळते आहे. सुप्रीमो बोल्ड. सुप्रीमो सुप्रीमो नंबर वन नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जरा छेडू जरा खेळू इलेक्ट्रिशियन जरा देऊ सर्वांना टक्कर सुप्रीमो सुप्रीमो दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. रोहित क्रिकेटर्स वास्को आणि TWJ डॉमिनेटर्स पालघर. मॉन्टी सर, जर पहिली बॅटिंग आपण बघितली पालघर संघाची, खास करून करण मोरे आणि प्रशांत घरतने अशा खोलवर टप्प्याच्या चेंडूचा सुरेख वापर केलो. फाईन लेग थर्डमॅनच्या रिक्षाने सुंदर चौकार वसूल केले. समर्थक आवाजकडून तीच अपेक्षा होती, कारण ह्यो समर्थक आवांचं वेदांत 11 हरमाल वागुर्मे अशा मोठमोठ्या स्पर्धांचो मालिकावीर असा. सांगेम प्रीमियर लीगची मोटरसायकल त्याच्या नावावर होती, पण तो समर्थ शपल होऊन खेळण्याच्या नाग्यातच क्लीन बॉल होऊन तंबूच्या रिक्षेन परतलो. मालवणीत सांगायचं तर खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. बादल, संपूर्णपणे पुस्तक उघडलं होतं करण मोरे आणि प्रशांत घरतने. एक मोठी भागीदारी, 57 धावांची भागीदारी आपण पहिल्या गडीसाठी पाहिलं होतं. एक जबरदस्त खेळी या दोन सलामीच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपण या सुप्रीमो चषकमध्ये पाहतोय. आणि खास करून स्कूप, दिल स्कूप, पॅडल स्कूप ह्या फटक्यांचा इतकं सुंदर वापर. आणि ह्या फटक्यांचा जेव्हा वापर करतो असता तेव्हा तुमची चेंडूवरची नजर किती तीक्ष्ण असा त्याचं आता उदाहरण असतं. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी चेंडू कदाचित वाईट ठरलो असतो, पण अब्दुल सलामने बघितला यापूर्वीच्या चेंडूवर समर्थक आवाज अशाच चेंडूवर त्रिफळा बाद झालो आणि त्यामुळे अब्दुल सलामने चेंडू खेळून काढलो 1 रन्सासाठी. 1 रन्साची धावसंख्या 8 रन्सावर. 8 वेळा आतापर्यंत पर्व पाहिलं आपण बादल. आणि या 8 मध्ये 4 वेळा पालघर या ठिकाणीच हा चषक गेलेला आहे. विनर्स नालासोपाराने 3 वेळा आणि वेदांत वाडा यांनी 2013 साली हा विश्वचषक आपल्याकडे केलेला आहे. 2008 साल सुद्धा खूपच महत्त्वाचा असा मॉन्टी सर. संजयजी पोतनी साहेब याच 2007 आणि 8 साली बेस्टचे अध्यक्ष म्हणून निवडून येले. त्यामुळे 2007-8 ह्या साल सुद्धा खूपच महत्त्वाचा. 8 रन्सानंतर धावसंख्या 1 रन्साचा फक्त फरक, धावसंख्या स्थिरावली 9 रन्सावर. ज्याप्रमाणे मॉन्टी सर भागीदारी झाली होती पालघर संघासाठी पहिल्या विकेटसाठी, ती भागीदारी अपेक्षित होती. जरी पहिली विकेट गोवा संघाची स्वस्तात गाराटली तरी सुद्धा मैदानावर असलेली जोडी सरफराज नवाज उर्फ चप्पू आणि अब्दुल सलाम ह्या 2 बॅटरमध्ये क्षमता असा, गुणवत्ता असा, या गुणवत्तेक फक्त न्याय देण्याची गरज असा. स्कूप करण्याचा प्रयत्न होतो. 1 रन्स मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 रन्सावर. 10 धावा. मॉन्टी सर 10चा आकडो अनेक खेळाडूंच्या पाठीवर बघितलेलो, पण मी बऱ्याच मैदानावर बऱ्याच जणांना प्रश्न विचारलाय. तुम्ही एकदा आठवण बघा, 10चा आकडो पहिल्यांदा कोणाच्या पाठीवर दिसलो असत? आठवण बघा, प्रत्येकानं आठवण बघा. उत्तर थोड्या वेळाने वेळ मिळाला तर माझा सांगण्याचा प्रयत्न असलेलो. बादल, याचं उत्तर मी देऊ इच्छितो. मी माझ्या लहानपणी 10 नंबर आकडा हा मॅरेडोनाचा पाहिला होता फुटबॉलमध्ये. आणि फुटबॉल गोवामध्ये खूप चांगला खेळ प्रकारे जातो. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 रन तर नक्कीच मिळतो. 10 रन्सानंतर 1 रन मिळालो. 2ऱ्या रन्साचा इरादो, रनिंग बिटवीन द विकेट बघा, खूपच सुंदर. कुळावलेलो कुत्रो पाठी लागल्यानंतर जसं कोकणात ऐशीचं स्पीड घेतलं जाता अगदी तसंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेटचं स्पीड. 2 रन्सांची धावसंख्या 12 रन्सावर.
10 वरसून 12 रन्सावर 10चो आकडो सचिन तेंडुलकर सरांच्या पाठीवर दिसलो, शार्दूल ठाकूर सरांच्या पाठीवर दिसलो, मॅराडोनाच्या पाठीवर, सध्या ब्राझीलच्या नेमारच्या पाठीवर. पहिल्यांदा ब्राझीलच्या पेलेंनी फुटबॉलमध्ये ही जर्सी वापरली. पण माका विचारशात तर 10चो आकडो कोणाच्या पाठीवर मी पहिलो बघितलंय. थोड्या वेळानं ऐक्या. सन्मान दिलेलो चेंडू 1 रन्स तर नक्कीच मिळतो. सरफराज नवाज कव्हरच्या दिशेन 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. आणि या 1 रन्सांची 2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. 75 रन्सांचो पाठलाग करताना धावसंख्या 2 ओव्हरी स्थिरावली 13 रन्सावर. आणि मॉन्टीसर 10चो आकडो, ह्यो 10चो आकडो वेगवेगळ्या खेळाडूंनी, वेगवेगळ्या महान खेळाडूंनी परिधान केलो, पाठीवर दिसलो. पण ह्यो 10चो आकडो आमच्या कोकणात नागोबाच्या पाठीवर दिसलो. खूपच छान बादल. आज आपण मालवणी कॉमेंट्रीचा तडका एक मजा घेतोय. डॅडी स्कोर प्रस्तुत आपण एक भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. सुप्रीमो चषक 2022 पर्व 9. हे दुसरा सामना आजच्या या विद्युत प्रखर झोतात खेळवला जातोय. TWJ डॉमिनेटर्स पालघर खरोखर छान कामगिरी केली. 3 गडांच्या मोबदल्यात 74 धावा केल्या. 9.25 ची सरासरी आपण पाहिली. 4 षटकात बादल 40 धावा होत्या आणि नंतरच्या 4 षटकात 34 आल्यात. आता या ठिकाणी 74 धावा हव्यात विजयाकरता. आणि आतापर्यंत 2 षटकात धावा पाहिल्यात 13 धावसंख्या. आम्ही गेले 3 दिवस कॉमेंट्री करत होतो. कालीना विधानसभा एक भव्य दिव्य चषक सुप्रीमो ट्रॉफी खेळ खेळला जात होता. 13 आकड्यावर अनेक प्रसंग घडत होते. 13 आकड्यावरही विश्वचषक स्पर्धेत अनेक प्रसंग घडलेले आहेत. आपण जर पाहिलं तर 2003 साली शोएब अख्तरच्या चेंडूवर अपरकट केला होता सचिनने. त्यावेळी धावसंख्या भारताची होती 13. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे दोन्ही ह्या संघांना. एक आपली जी स्ट्रॅटेजी आहे, नीती आहे, ती दाखवावी लागेल. एका ठिकाणी पालघर संघाने आपण शार्दूल ठाकूरचा उल्लेख केला. शार्दूल ठाकूर IPL चेन्नई सुपर किंग्समध्ये आपण पाहिलं, मुंबईचा रणजी प्लेअर आणि भारतासाठीही खेळतोय. त्याचप्रमाणे आदित्य तरे एक आपला मुंबईचा विकेट किपर आणि राईट हँड बॅट्समन आपण पाहिलं, मुंबई इंडियन्समधून खेळतोय आणि मुंबईसाठी रणजी ट्रॉफी सुद्धा खेळतोय. पालघरने या स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. 13 रन्सानंतर 1 रन्स मिळालो. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. मॉन्टीसर 13चो आकडो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा महत्त्वाचा. आणि ह्यो 13चो आकडो आमचे आदरणीय असा ठाकरे घराणे, ह्या घराण्यासाठी सुद्धा ह्यो 13चो आकडो खूपच महत्त्वाचो. कारण 13 जून ही आमच्या बाळासाहेबांच्या लग्नाची तारीख. 13 जून ह्यो आदित्य ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाचा दिवस. आणि 13 डिसेंबर उद्धवजींच्या लग्नाचा वाढदिवस. म्हणजे 13 तारीख सुद्धा आमच्या ठाकरे घराण्यासाठी खूपच महत्त्वाची. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. 3ऱ्या ओव्हरीचो खेळ सुरुवात. पहिल्या बॉलचो खेळ झालो समाप्त. बॉलिंग मार्कवर प्रज्योत. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो, मात्र प्रज्योतचा कौतुक करूचा लागत जेव्हा पावला बघितल्यान अब्दुल सलामचे ऑफस्टमच्या बाहेर जातात. चेंडूचं टप्पो सुद्धा ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर ठेवल्यान. उरलेला काम फक्त विकेट किपरसाठी बाकी राहुला. चेंडू राहुलो मेडन. चौदा धावा 75 रन्सांचो पाठलाग. 3ऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. यावेळी मात्र अब्दुल सलाम थोडीशी जास्त रिस्क उठवण्याची गरज होती अब्दुल सलाम कडसून. कारण एक वाणिज्यशास्त्राचो नियम सांगता मोर रिस्क मोर प्रॉफिट. जर तुमका मोर प्रॉफिट जास्त प्रॉफिट उचलूचा असा तर जास्त रिस्क तुमका उचलूची लागतली. फक्त 1 रन आणि 1 रनसान धावसंख्या 15 रन्सावर. 60 रन्सांची अजून गरज. 75 रन्सांचो पाठलाग. मॉन्टीसर गिअर चेंज करण्याची गरज असा रोहित क्रिकेटर वास्को संघाक. नक्कीच. आणि ह्यो गिअर चेंज करूचो लागत वास्को संघ. आणि त्यासाठी अगदी थोडे चेंडू शिल्लक असत. कट केलेले चेंडू कव्हरच्या दिशेन डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक घेता फील्ड करता. तोपर्यंत 1 रन. फक्त 1 रन्सावर समाधान. 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. 16. रोहित क्रिकेटर्स वास्को संघ आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी. आज लल्ला यादव यांच्या मालकी हक्काखाली रोहित क्रिकेटर्स वास्को संघ सुप्रीमो ट्रॉफी या भव्य दिव्य स्पर्धेत खेळताना. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप खेळताना बॅटची कट घेऊन गेलेलो चेंडू. विकेट किपर बीट. पण शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक कौतुक करूचा लागत या खेळाडूचा. ज्या जागेवर करण मोरेन 4 रन्स मिळाले असते त्या ठिकाणी फक्त 1 रन्स खर्च आणि 1 रन्सांची धावसंख्या परत एकदा 17 पे खतरा. 17 रन्सावर.
इथे विजयासाठी 75 धावा आहेत आणि आता हा 17चा आकडा आलाय बादल. 1975 साली जो वर्ल्ड कप झाला होता त्याच्यात जी फायनल झाली होती, अंतिम फेरीचा सामना खेळवला गेला होता वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया. 17 धावांनी विजय मिळवलेला आहे वेस्ट इंडिजने. ऑस्ट्रेलियाला पराभूत केलंय 17 धावांनी. 75चं वर्ल्ड कप, त्यानंतर 1900चं वर्ल्ड कप, त्यानंतर 83चं वर्ल्ड कप. 83च्या वर्ल्ड कपमध्ये 5 विकेटवर 17 होते, जेव्हा कपिल देव सर फलंदाजीसाठी इलेले. हो फटको बघा, मिडॉनच्या रिचन फटको, मोठो फिल्डर चेंडूच्या खाली सुटलेलो झेल आणि 2 रन पुरे. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. मोंटी सर, आकडेवारीचो मी काय मोठोसो अभ्यासक नाही असं, पण तुमच्यासारखे महान समालोचक जेव्हा बाजूक बसतात तेव्हा बरेच गोष्टी आठवा लागतात. मगाशी प्रसाद परब सरांनी विचारलेल्या बरेच तुझे मित्र इले फोटो काढण्यासाठी, ते सगळे मित्र माझे फोटो काढण्यासाठी येऊक नाही होते, तर एवढे मोठमोठे समालोचक असतात. त्या समालोचकांच्या बाजूक सिंधुदुर्गातल्या अगदी खेडेगावातलं वालावनमधलं एक छोटंसं समालोचक घेऊन बसलो, ह्या त्यांना कौतुक होता. 3 ओव्हरींचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या 19 रन्सावर, 19 for 1, 75 रन्सांचा पाठलाग. 75 धावांचा पाठलाग करताना जी खेळी खेळायला पाहिजे, उत्तुंग षटकार मारायला पाहिजेत, सफाईदार खेळ खेळताना चौकार लगावले पाहिजेत, असं काही होत नाहीये. कारण की अजूनही घातक गोलंदाजी केली आहे. आपण पाहिलं बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या उजवीकडून चेंडू गेला होता आणि तो अडवला गेला होता. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक योजना करावी लागेल, चेंडूवर जावं लागेल. आपण पाहतोय एक भव्य दिव्य स्पर्धा, डॅडी स्कोर सुप्रीमो चषक 2022 पर्व 90. आपण एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या या सुंदर मैदानावर, हिरव्यागार मैदानावर, भगव्यामय वातावरणात हम सब एक है हा नेक संदेश देत ही स्पर्धा सुरू केलेली आहे. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आदरणीय आमदार ॲडव्होकेट डॉक्टर श्री अनिलजी परब साहेब आपल्या मध्ये उपस्थित होते. आदरणीय आमदार श्री संजय पोतनी साहेब म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके भाई उपस्थित होते. आणि या दोन, आता यावेळी ना बादल, माझं एक मनामध्ये एक प्रश्न होतो की मी आमदार आमदार का म्हणू या दोघांना. हे दोन्ही आमदार नाही आता यावेळी हे क्रिकेटचे तलबगार आहेत, हे क्रिकेटचे वेडे आहेत, क्रिकेटबद्दल प्रेम आहे यांना, आणि म्हणूनच त्यांनी ही एवढी मोठी क्रिकेटची सृष्टी आपल्यासाठी तयार केलेली आहे. दादासाहेब फाळकेंनी जसं आपल्या चित्रपटाची निर्मिती केली, तशीच या स्पर्धेची निर्मिती करणारे हे दिग्गज आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे आमचे बाई आमदार संजय पोतनी साहेब. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. 2019 या सालाचा सगळ्यांच्या लक्षात असलेला 2019 साली शिवसेनेचे 56 आमदार निवडून दिले आणि त्यामुळे आमचे संजय भाई पोतनी सुद्धा. 2019 साल ह्या सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा ॲडव्होकेट डॉक्टर अनिलजी परब साहेब यांच्या आयुष्यातला, कारण या वर्षी ॲडव्होकेट अनिलजी परब साहेब आमदारावरून नामदार झाले, पालकमंत्री झाले रत्नागिरीचे, आणि धावसंख्या स्थिरावली त्याच आकड्यावर 19 रन्सावर. परिवहन मंत्री सुद्धा झाले, ही बाब सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे बादल. आणि जसा मोंटी सर तुम्ही म्हटलात की खरोखरच या दोघांनी जा स्वप्न बघितला टेनिस क्रिकेटसाठी, आज टेनिस क्रिकेटला जा काय वलय प्राप्त झाला, त्यामध्ये सुप्रीमोचा जा कर्तृत्व असा, या दोन आमच्या मान्यवरांचा जा कर्तृत्व असा, भाईंचा असा आणि आमच्या परब साहेबांचा या वादातीत. स्वप्न थांबलं की आयुष्य संपतं, विश्वास उडाले की आशा संपते, आणि काळजी करण्याचं सोडून दिलं की प्रेमही संपतं. म्हणूनच स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या, कारण की आयुष्य खूप खूप सुंदर आहे. जसं आपलं बादल आयुष्य सुंदर आहे ना, तसंच आजचा हा दिवस सुंदर आहे, कारण की आपण पाहतोय भव्य दिव्य डॅडी स्कोर सुप्रीमो चषक 2022. खोलव्या टप्प्याचा चेंडू, फाईन लेगच्या दिशेन चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली आणि अब्दुल सलाम तंबूच्या दिशेन. आली रे आली, आता प्रीतम बारीची पाळी आली. हा होश उडू दे तू भारी खेळना, हा भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. जरा छेडू, जरा खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर. सर एक सूचना येईल, बऱ्याच वेळा कॉमेंट्री करताना काय काय सूचना असतात ते सांगायचे की न सांगायचे असे सुद्धा असतात, पण आता इलेली सूचना महत्त्वाची असा, एक बुलेटची चावी हरवलेली असा, जर कोणाक सापडली तर आणून द्या. ह्याचं कारण काय असा, ज्याच्या मालकीची बुलेट असा त्याका त्या ढकलण्याचा दुःख माहिती असा, त्यामुळे जर कोणाक बुलेटची चावी गावली तर न चुकता आणून द्या. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर आणि मैदानात पावला टाकताना अविनाश गावस, डब्ल्यू ह्या नावानं ओळखलं जातं. मोंटी सर, नाविलीसारख्या एका छोट्याशा गावाचा गुणवान खेळाडू असा, आणि महाराष्ट्रातली एक स्पर्धा झाली RUVS ट्रॉफी. या स्पर्धेत 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम अविनाश गावसने केलेलो असा. नक्कीच बादल, गोवा म्हटलं की आपल्याला आठवतात ते बीच, आणि गोवा म्हटलं की तिथलं खेकडा आणि खास करून काजू फेणी. हुराक सुद्धा आठवता लागताला सर, पण गोवा राज्य पर्यटनाच्या बाबतीत इतक्या पुढारलेला का असा, ह्याचा एक कारण असा,
तुम्ही गोव्यात कधी पर्यटनाक जावा, खयच्याही रस्त्यावर उभं राहा आणि बाजूच्या रस्त्यावर जाणाऱ्या माणसाक विचारा पत्तो, तो आपला काम टाकतलो आणि तुमका पत्तो सांगतलो. ह्या कौतुक असा आमच्या गोवा राज्याचा, आमचा गोयकारांचा. कट करण्याचा प्रयत्न होतो. अविनाश गावसचो बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू राहुलो मॅडन. धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. चौथ्या षटकाचो खेळ. मॉन्टिसर कधी धावसंख्या वाढतली, कधी गिअर चेंज होतलो गोवा संघाचो. मालवणीत एक म्हणा, अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. जर माटव बांधाचो असा तर मिरक सराच्या आधी, आणि जर फटके खेळाचे असतील तर औरी सराच्या आधी. अविनाश गावसचो पुलचो फटको डीप मिड विकेटच्या रिचेन. जेमतेम 1 रन्सावर समाधान आणि 1 रन्सांची धावसंख्या 20 रन्सार. करो आणि मरोवाली स्थिती आहे बादल. यावेळी असं आता एकेरी दुहेरी धावांवर हा खेळ काही चालणार नाही. तुम्हाला चौकार मारावेच लागतील, षटकार ठोकावे लागतील, कारण की एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतायत आणि आता तुम्ही चौथ्या षटकामध्ये प्रवेश करताय. तुम्हाला तुमचे गिअर्स चेंज करावे लागतील. आणि क्षमता असा हे दोन्ही बॅटर सरफराज नवाज उर्फ चप्पू म्हणा किंवा अविनाश गावस डब्ल्यू म्हणा. प्रीतम बारी, वेगवान चेंडू, विकेट किपर चेंडूच्या मागे. शेवटच्या क्षणी जरी झेल सुटलो तरी कौतुक करूचा लागत विकेट किपरचा. बादल स्कुबा डायव्हर्स जसे गोता लगवतात आणि त्या एक रत्न शोधून काढतात, आपण पाहिलं तसंच या ठिकाणी यष्टी रक्षकाने शेवटच्या क्षणी पाहता किती किती मोठा प्रयत्न आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. असेच प्रयत्न पाहायला पाहिजेत, असे दिसायला पाहिजेत. पूर्णपणे डेडिकेशन, पूर्णपणे समर्पण बादल आपल्याला हा झेल घेताना यष्टीरक्षकाचा पाहायला मिळालेला आहे. राकेश प्रभुजेचा नाव असा विकेट किपर. फटको मोठो अविनाश गावसो. फटको फसलो, चेंडू हवेत, पिल्लर चेंडूच्या खाली, लॉंगांच्या वळ्यात पडलो झेंडू, पण शेवटच्या क्षणी झेल सुटलो. थोडीशी दुखापत झाली या फिल्डरला. आमचे फिजिओ नंदू पाटील, हिंदुजा हॉस्पिटल. गेली 9 वर्ष आपण नंदू पाटील यांना पाहतोय. नंदू पाटील जे फिजिओ आहेत, खास करून सुनील गावस्कर साहेब बाबा झेल घेतोय बादल आणि शेवटच्या क्षणी त्याचं संतुलन बिघडतंय आणि डोक्यावर तो आपटतोय आणि म्हणूनच आमचे डॉक्टर्स आणि फिजिओ मैदानात जातात. अनिकेत राऊत आहे आणि खास करून आपण फिजिओ नंदूजी आहेत त्यांच्याबद्दल आपण सांगतोय. 403 धावांची मॅरेथॉन पारी नंदूजी पाटील यांनी केलेली आहे आणि म्हणूनच महान लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आलेले आहेत. एकदा नंदूजी पाटीलसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण संतुलन बिघडल्यानंतर काय होतं ते पाहिलंय. झेल सोपा होता, बॅलन्स फक्त बिघडलेला आहे. डॉक्टर्स आहेत. पिवळ्या रंगाची टी शर्ट आपण पाहतोय. सुप्रीमो चषक पिवळा रंग म्हटलं की बादल आपल्याला आठवतो तो ऑस्ट्रेलिया संघ ज्याने वर्ल्ड कपमध्ये नेहमीच दादागिरी केली आणि आपण या स्पर्धेत या सामन्यात सुद्धा आपण पाहतो. आपण हा जो फटका लगावला आकाशात उंच जातोय, एलिव्हेशन जास्त आहे आणि खरं तर झेल सोपा होता. झेल घेतला सुद्धा, मात्र शेवटच्या क्षणी बॅलन्स गेला आणि त्याच्या डोक्याला थोडंसं लागलेलं आहे. मात्र अशा गोष्टी घडतच असतात आणि आपले हे जे प्लेयर्स आहेत ना, फिल्डर्स आहेत ना, ते तयार असतात. आणि एक बाब चांगली आहे की गोव्याचे प्लेयर्स सुद्धा तिथे आलेले आहेत. हीच एक जी खेळ भावना आहे ना बादल, ती आपल्याला पाहायला मिळते. गोवाचे खेळाडू आले तर म्हणूनच मगाशी मी म्हटलेलं की अख्ख्या जगात तुमका इतके गोड माणूस फक्त कोकणातच गावतले. आज सध्या तुमच्या हातात मॅप असता, तुमच्या हातात लोकेशन असा, त्यामुळे तुमका खंय जाऊचा असा, खंयचा गाव शोधूचा खूप सोप्या झाला. पण 10 वर्षापूर्वी जर गोव्यात गेला तर रस्ते सुद्धा तेवढे चांगले नव्हते. पण रस्त्याच्या कडेक आमच्या खंयच्याही गोयकाराक तुम्ही विचारायचा माका अमक्या ठाय जाऊचा पत्तो सांगशीत काय, तो बिचारो आपला काम टाकायचो आणि त्या पर्यटकाक तो पत्तो दाखवण्यासाठी जायचो. गोव्यामध्ये आज आपण पाहतो कलिंगड बीच, कोलवा बीच, अंजुना बीच, अगदी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेलं आपलं देशातील राज्य आहे ते म्हणजे गोवा. गोव्याचं खेकडो आणि गोव्याची काजूफेणी याबद्दल आपण बोललोच आहोत. आणखीन एक गोष्ट जास्त पाहायला मिळते. शहरात चर्च आपल्याला पाहायला मिळतात. ख्रिसमस, ईस्टर आणि गोवा कार्निवल आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात मोठा खेळ खेळला जातो तो म्हणजे फुटबॉल. साळगावकर फुटबॉल क्लब आपण पाहतो जो वास्को गोवामध्येच आहे. या स्पर्धेमध्ये आपण ही जी स्पर्धा पाहतोय डॅडी स्कोर
सुप्रीमो चषक 2022 आणि या स्पर्धेमध्ये बादल जो चेंडू वापरला जातोय तो फुलटॉस बॉल अली असगर भाई यांनी हा बॉल आपल्याला दिलेला आहे आणि त्यांचं एक स्लोगन आहे इफ देर इज क्रिकेट इट्स फुलटॉस. माझ्याबरोबर स्कोरर आहेत संजय म्हात्रे, ज्यूचंद्र. आपलं हे 9वं पर्व चालू आहे आणि कन्सिस्टन्सी सातत्याने स्कोरिंग करत आहेत संजय म्हात्रे, ज्यूचंद्र. खूप खूप छान स्कोरिंग, एक मोठी स्कोरशीट त्यांच्याकडे आहे, त्यांचं सुंदर अक्ष आणि त्यांच्याकडे असलेले विविध पेन्स ते वापरतात आणि आपल्याला क्षणामध्ये माहिती देतात कोणता खेळाडू किती वेळ खेळला हे सुद्धा सांगतात. खूप छान. परत एकदा मैदानाच्या दिशेने 25 बॉलचो खेळ शिल्लक, 52 रन्सांची गरज. मालवणीत सांगायचं तर पलटी मारूची गरज. 25ची पलटी, 52. खोलवा टप्प्याचा चेंडू, हलकेच अपील आणि अविनाश गावससाठी पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. ज्या अविनाशकडून खूप मोठी अपेक्षा होते तो अविनाश तंबूच्या दिशेने तिसऱ्या गड्याच्या रूपात सांघिक 23 रन्सावर. सुप्रीमो सुप्रीमो नंबर वन नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन. संजय म्हात्रे सरांबद्दल जितक्या बोललात खरोखरच मॉन्टी सर असो इतको सुंदर गुणलेखक जर असाल तर कॉमेंट्री सांगण्याची मजाच वेगळी. फक्त मैदानावरच्या चालू मॅचचा नाही, त्याच्या मागच्या इनिंगचा, मागच्या वर्षाचा, त्याच्या मागच्या वर्षाचा 9 वर्षांचा इतिहास संजय म्हात्रे सरांकडे असा. आणि हो इतिहास असताना कम्प्युटर स्कोरर म्हटला तरी खूपच कमी पडत हो शब्द संजय म्हात्रे सर तुमच्यासाठी. एक मोठी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते आणि स्क्रीनवर हे आनंदी चेहरे पाहायला मिळत आहेत. डॅडी स्कोर सुप्रीमो चषक 2022 पर्व 9 आपण पाहतोय दुसरा सामना. माझ्याबरोबर आहेत बादल चौधरी जे मस्तपैकी तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी एक मालवणी तडका देत आहेत. अविनाश गावची जागा घेण्यासाठी मैदानात पावलं टाकताना सय्यद बद्दी झुकेगा नाही साला. 4 ओव्हरींचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. कॉमेंट्री बॉक्समध्ये आतापर्यंत आपण आवाज ऐकलो मॉन्टी सरांचो. शेवटच्या 4 ओव्हरीसाठी चंदू शेट्टे सर तुमका आमंत्रण असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये. अजून एक गोड आवाज कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया. चंदू शेट्टे सर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज जे काय म्हटलं जातं आणि अशा महान समालोचकांच्या बरोबर माका समालोचन करण्याची संधी मिळाली. खरोखरच खरो नशीबवान, खरो भाग्यवान मी. एवढ्या महान समालोचकांची पत्रावळ जायचं लागली थंय माझो द्रोण माका लावूक मिळालो. काय सांगशात चंदू सर? नक्कीच त्याहीपेक्षा सुप्रीमो चषक आणि त्याचबरोबरीने बादल चौधरी ज्यांचा आवाज आम्ही फक्त यूट्यूबलाच ऐकत होतो, तमाम संपूर्ण कोकणाला आणि गोव्याला वेळ लावणारा समालोचक, त्यांच्याबरोबर आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळते आणि ती देखील सुप्रीमो चषकामध्ये आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याचं सगळं श्रेय आमचे भाई पोतनीस एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी मालवणी समालोचकाक संधी देणं. आणि आजपर्यंत भाईंवर मालवणी माणसांसुद्धा तसाच प्रेम केला. भाईंनी मालवणी माणसांवर प्रेम केला आणि आज ता प्रेम या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्यांका बघूक मिळाला. 4 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावसंख्या 23 रन्सावर. बरोच वेळ ही धावसंख्या स्थिरावली आमच्या बाळासाहेबांच्या जन्मतारखेच्या आकड्यावर. 23 जानेवारी 1926 बाळासाहेबांचा वाढदिवस, बाळासाहेबांचा जन्मदिवस. त्या 23 रन्सावर एकेरी रन्साचा फटको, 1 रन्स मिळालो. 1 रन्सांनी धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर 24 रन्सावर. कोकणात सध्या हापूस आंब्याचं सीझन चालू असा. चंदू सर, काजीचं सुद्धा सीझन चालू असा आणि काजीच्या सीझनमधली एक मालवणी म्हण लय फेमस असा, ज्याच्या हातात गका तेकाच गावतली काजीची फका. कच्चे काजू असतात त्याका फका म्हटली जातात आणि ती काढण्यासाठी एक गका लागता. आज मात्र ही गका रोहित क्रिकेटर वास्को संघ तुमका हातात घेऊची लागतली. जर तुमच्या हातात गका असली तर तुमच्या खिशात विजयाची फका असतली. नक्कीच, परंतु क्षमता आहे गोव्याच्या संघामध्ये देखील. आम्ही पाहिलं आहे खार जिमखान्याच्या मैदानात द्यावेत जे देखील जर पाहिलं तर लल्लादेव संघ घेऊन आले होते, तिकडे फायनल जिंकली होती. गेल्या वर्षी स्वराज ट्रॉफी जी पुण्याला झाली तिकडेही गोव्याचा संघ लल्लादेव आणि कंपनी अंतिम उपविजयी ठरला होता. तर आजही अपेक्षा असणार, वेळ अजूनही गेलेली नाहीये. प्रयत्न केले तर गोवेकर देखील मॅचमध्ये येतील. आता मात्र सय्यद बद्दीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असा, एक मोठा नाव असा, मोठो खेळाडू असा सय्यद बद्दी. आणि आज जर सय्यद बद्दीची बॅट चमकली तर मात्र ही धावसंख्या नक्कीच गोवा संघ पार करताना दिसू शकता. 1 रन्सांची धावसंख्या फक्त 25 रन्सावर. 50 रन्सांची अजून गरज. स्ट्रायकरांच्या दिशेने सरफराज नवाज. सुंदर चेंडू, शर्फ बॉलिंग मार्कवर. खूपच सुंदर गोलंदाजी.
जखडून ठेवला गोवाच्या एकापेक्षा एक माथाभर खेळाडूंका. कौतुक करूचा लागत फलंदाजी करताना ज्या प्रकारे फलंदाजी केली TWJ डॉमिनेटर्स पालघर संघाच्या सलामीवीरांनी आणि त्यानंतर गोलंदाजी सुद्धा अचूक. पंचांचो इशारो यावेळी मात्र वाईड चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 रन धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. प्रयत्न करावे लागतील सर या ठिकाणी आता, कारण इकडे सोपं नाहीये. नॉर्मली आपण जे क्रिकेट खेळतो 5 ओव्हरचं 6 ओव्हरचं आणि हे 8 ओव्हरचं, आणि त्याचबरोबर नॉर्मली आपण ज्या कुठे सिमेंटच्या विकेट असतात, मातीच्या असतात, इकडे खेळपट्टीवर गवत आहे आणि मोठा षटकार. सरफराज नवाजला सुद्धा एक मोठा अनुभव असा टेनिस क्रिकेटचो. ज्या सरफराज नवाजच्या नावावर म्हापसा, पणजी, मेंगलोर, बांदा, दुबई अशा ठिकाणचे मॅन ऑफ द सिरीज असत. अशा सरफराजकडसून आज मात्र मोठी अपेक्षा असलेली गोवा संघाकडसून खेळताना. दुसऱ्या बाजून त्याला साथ देण्यासाठी सय्यद बद्दी, मॅन फ्रॉम वास्को. त्या सय्यद बद्दीच्या नावावर सुद्धा भोपाळ, दुबईची मैदानं गाजवल्याचा रेकॉर्ड असा. पण ही सगळी रेकॉर्ड आज बाजूक ठेवून आज मात्र सुप्रीमो ट्रॉफी गोयच्या खेळाडूंका गाजवची लागतली. धावसंख्या 1 रनसांची 27 रन्सावर 48 रन्सांची अजून गरज. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू 1 रन्सावर फक्त समाधान मानूचा लागतला आणि 1 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. 28 धावा 28 नोव्हेंबर 2019 ही तारीख, ज्या दिवशी आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 28 जुलै 1999 ही सुद्धा तारीख तशीच लक्षात ठेवण्यासारखी असा, ज्या दिवशी बाळासाहेबांवर 6 वर्षाची बंदी घातली गेली मतदानासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी. पण चंदू शेट्टी सर, बाळासाहेबांचा त्या काळातला 1999 मधला एक वाक्य फेमस होता, ज्यावेळी त्यांच्यावर 6 वर्षांची बंदी घातली आणि तेव्हा बाळासाहेब म्हणाले, अरे तू काय माझ्यावर बंदी घालतोस, मी लिहून देतो, हा बाळ ठाकरे आयुष्यात कधीही कोणतीही निवडणूक लढवणार नाही. आणि त्या वाक्य बाळासाहेबांनी शेवटपर्यंत खरा करून दाखवला. त्या तारखेची आठवण येली. 1 रनसांनी 5 ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 29 रन्सावर. गोवा संघ स्ट्रगल करता ह्या स्ट्रगल मटसून एक चांगलो निर्णय अपेक्षित असतलो. मालवणीत एक म्हणाचा दिवस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती. जर कापूस कातूचो असात तर चांदणा पडापर्यंत वाट बघू नकात. मोठे फटके खेळायचे असतील तर ओव्हरी संपापर्यंत थांबा नकात. 46 रन्सांची अजून गरज. 18 चेंडूंचो खेळ बाकी. नक्कीच थोडासा दबाव आहे, कारण आता धावा होत नाहीयेत. मोठमोठे स्ट्रोक आता लगावे लागतील, कारण षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. समोर तेवढीच चांगली गोलंदाजी होते. आणि गेल्या काही दिवसात जर पाहिलं तर पालघर आणि पालघरच्या क्रिकेटने चांगली प्रगती केली आहे. पालघरमधून चांगले चांगले क्रिकेटर्स आले. सातत्याने ज्या व्यावसायिक स्पर्धा होतात त्या खेळण्याचा अनुभव पालघरच्या खेळाडूंना आहे आणि ती गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडताना पाहायला मिळते. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर त्यांचं पारडं जड आहे, परंतु गोवेकर देखील मॅचमध्ये येऊ शकतात, कारण या मैदानात अशाही काही आम्ही मॅचेस पाहिलेल्या आहेत. एक मला तर मॅच आठवते की प्रेक्षक जवळपास गेटपर्यंत गेले होते आणि मग महेश चंदवनकर आणि ऋषिकेश वैद्य यांनी जी काही फलंदाजी केली, मागे बाहेर गेलेले प्रेक्षक पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आले होते. म्हणजे हेही होऊ शकतं. त्यामुळे इकडे गोवेकरांना प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काही नसतं आणि सुप्रीमोमध्ये तर नाहीच नाही. तर आज ही डॅडी स्कोर प्रस्तुत असणारी सुप्रीमो स्पर्धा आज आगाज झालाय. पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी जर पाहिलं तर सर्वांची नजरा, सर्वांचं लक्ष वेधलं सुप्रीमो ट्रॉफीने. प्रीतम बारी परत एकदा बॉलिंग मार्कवर. बॅक टू द बॉलर. बॅटची कड घेऊन सरफराज नवाजचो चेंडू प्रीतम बारीच्या वळ्यात येऊन स्थिरावलो आणि चौथा कलाम लागला. चौथो खेळाडू तंबूच्या दिशेने कॉट अँड बोल्ड. सरफराज नवाज डगआउटच्या दिशेने. जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो नंबर 1 सुप्रीमो नंबर 1 का आहे? खूप साऱ्या गोष्टी आहेत. चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, आकर्षक किड्स, विविध कॅमेऱ्याने विविध अँगल्सने असणारं मात्र या ठिकाणी लाईव्ह चित्रण, प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था, उच्च म्हणजे जे काही आहे ते मात्र उच्चस्तरीय. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटच्या आम्ही म्हणूनच म्हणतो कक्षा रुंदावणारी स्पर्धा सुप्रीमो ओळखली जाते.
भाईंच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. प्रेक्षकांसाठी काय हवंय, खेळाडूंना काय हवंय आणि माझं टेनिस क्रिकेट वरती कसं जाईल त्यासाठी केला गेला हा प्रामाणिकपणे प्रयत्न. आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला, टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना आणि प्रत्येक समालोचकाला देखील वाटतं आयुष्यात मी एकदा तरी इकडे यावं, एकदा तरी समालोचन करावं, एकदा तरी खेळावं, एकदा तरी मॅच पाहावी. कारण आमचे टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत ना, महाराष्ट्राच्यात नाही तर विविध भागातून आवर्जून मात्र खास गाडीने हे मैदान गाठतात आणि मॅचेस पाहतात. अगदी बरोबर चंदू सर. शॉर्ट पिच चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू होतो. चंदन नायकाचो फटको शॉर्ट मिड विकेट पर्यंत कसो बसो पोचलो. एका रनसानीची धावसंख्या स्थिरावली 29 रन्सावर. पाठलाग चालू असा 75 रन्सांचो आणि मैदानावर सय्यद बद्दी आणि चंदन नाईक ही जमलेली जोडी. चंदन नाईक मॅन फ्रॉम सावई वेरेम, गोवा राज्यातलो आणखी एक छोटंसं गाव पण निसर्ग संपन्न गाव. त्या गावचो एक गुणवान खेळाडू तुमका दिसतलो नॉन स्ट्रायकर एंडवर. 16 चेंडूंचो खेळ शिल्लक 45 रन्सांची गरज. सय्यद बद्दी आणि चंदन नाईक आता मात्र आग खाऊन इंगळे ओकाचे लागतले तुमका. मुगड्यान रेच काढूचो लागतलो, पाठभर वळ काढूचे लागतले. कारण सामनो हातातून निसटता. गोवा राज्याच्या किनारपट्टीवर जर गेलात, हातात घट्ट मुठीत वाळू पकडलात तर ती वाळू जशी हातातून निसटता अगदी तसोच सामनो वास्को क्रिकेटर्सच्या हातातून निसटताना. गरज असा एका चांगल्या फलंदाजीची, चांगल्या भागीदारीची, आक्रमक बॅटिंगची. लॉंगॉनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. मिडॉनवरचो क्षेत्ररक्षक येता, फील्ड करता, थ्रो करता, तोपर्यंत 2 रन आणि या 2 रन्सांनी धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर. 32. 75 रन्सांचो पाठलाग. गोवा संघासाठी 75 रन्सांचा टार्गेट होता. पहिल्या 4 ओव्हरीत 40 रन, पुढच्या 4 ओव्हरीत 34 रन. खूप चांगलं कमबॅक केलेलो गोवाच्या बॉलरने, खास करून संदेश ठाकूर, हर्षद मातोंडकर आणि अपाली कणगुटकरने. पण त्यानंतर बॅटरने मात्र निराशा केली. जी अपेक्षा होती गोवा संघाकडून मात्र अजून वेळ असा गोवा संघ शेवटचे काही चेंडू शिल्लक असत. शॉर्ट आर्म पूल ज्याका म्हटलं जाता. मिड ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. एका रन्सावर समाधान आणि एका रन्सानीची धावसंख्या. तिर्येचो डबल गेम 33 रन्सावर. 33. हार्दिक पंड्याची ही जर्सी क्रमांक. यावर्षी पहिल्यांदाच हार्दिक पंड्या कॅप्टनशिप करताना आपल्या संघात थेट फायनल पर्यंत घेऊन गेलो. चंदन नाईक मॅन फ्रॉम सावई वेरेम, स्ट्रायकर एंडवर. धावसंख्या 33. 33. 42 ची गरज. अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू. मगाशी आपण हरीश पंड्या सर कॉमेंट्री करताना ऐकलं, लेग बिफोर विकेट देण्यासाठी किमान 6 गोष्टी पंचांग बघूचे लागतात आणि या 6 गोष्टी बघण्यासाठी वेळ किती असता? विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंड. लेग बायच्या स्वरूपात 1 रन, एका रन्सानीची धावसंख्या 34. धावसंख्या 34. 75चा पाठलाग. फटको फसलो, चेंडू हवेत आणि बॅक टू द बॉलर. प्रीतम बारीची 3री विकेट. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 नंबर 1. चंदू सर, गोवा राज्यात शूटिंग झाला सिंगमचा आणि त्या सिंगमचा फेमस डायलॉग, आली रे आली, आता तुझी बारी आली. मैदानावर मात्र कोणाची बारी आली? प्रीतम बारीची. 2 ओव्हरी प्रीतम बारीन टाकले. 2 ओव्हरीत फक्त 8 रन्स खर्च केले आणि 4 विकेट प्रीतम बारीन आपल्या खात्यावर केले. एकदा टाळ्या वाजव या प्रीतम बारीच्या गोलंदाजीसाठी. खूपच सुंदर गोलंदाजी. 2 ओव्हरीमध्ये 4 विकेट आपल्या नावावर. नक्कीच एक चांगला अष्टपैलू खेळाडू पालघर जिल्ह्याला आणि पर्यायाने महाराष्ट्राला देखील मिळाला आहे असं म्हणेल. ज्या पद्धतीने मागील काही वर्षात प्रीतम बारीने क्रिकेट खेळलंय, गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, विविध व्यावसायिक संघांमध्ये ते जागा बनवतात. बऱ्याच ठिकाणी प्रीमियर लीग स्पर्धा अलीकडे असतात. त्याच्यामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून प्रीतम बारीला आवर्जून मागणी असते, कारण अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि आज जर पाहिलं तर आजही कारण डॅडी स्कोर प्रस्तुत असणारी सुप्रीमो स्पर्धेत देखील चांगली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. पहिली मॅच जबरदस्त पाहायला मिळाली, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी थोडीशी गोव्याची टीम बॅकफुटला पाहायला मिळते. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. बॅटर चॉईस पॉवर प्ले. चंदन नायकाचा फटको फसलो, चेंडू हवेत. 2 खेळाडूंच्या मधोमध पडलेलो झेल. 2 रन्स मिळाले आणि या 2 रन्सांनी धावसंख्या स्थिरावली 36 रन्सावर.
खूप वेळ लागलो चंदू सर हे 36 रन करण्यासाठी. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळं कालावधी लागलो हे 36 रन करण्यासाठी. सुनील गावस्कर सरांका 60 ओव्हरीची अख्खी इनिंग खेळायची लागली. युवराज सिंगला फक्त 6 चेंडू पुरेसे झाले आणि रोहित शर्माच्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात अख्खी इनिंग खेळायची लागली. कसोटीमध्ये ऑल आउट झाल्यानंतर 36 रन उभे झाले. ते 36 रन स्कोरबोर्डवर. चंदन नायकाचा फटको अलॉंग विथ द कार्पेट बॅकवर्ड पॉईंट येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. एका रनसानीची धावसंख्या 37 रनच्यावर. सूरज गावडे पहिल्यांदाच स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसलो. मॅन फ्रॉम कोरगाव सूरज गावडे. भाऊ ज्याका म्हटलं जातं धावसंख्या फक्त 37 रनच्यावर 75 रनचा तो पाठलाग. बॅटर चॉईस पॉवर प्ले फक्त 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आखण्याच्या दिशेने तुमका दिसतले आणि ह्याचो फायदो उठवचो लागा तुमका गोयच्या सगळ्या बॅटरांका. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 37 थोडीशी नाजूक अवस्था केविलवाणी अवस्था. लॉंग ऑफच्या दिशेने सूरजचं फटको खूपच सुंदर. 1 रन फक्त मिळालो आणि एका रनसानीची धावसंख्या स्थिरावली 38 रनच्यावर. आपण बघतो डॅडी स्कोअर प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022. सन्माननीय आमदार संजयजी पोतनी, सन्माननीय नामदार अनिलजी परब साहेबांच्या संकल्पनेतली क्रिकेटचं वर्ल्ड कप समजली जाणारी ही स्पर्धा. खूपच सुंदर चेंडू शेरपूचो. खास करून आज TWJ डॉमिनेटर्स पालघर संघ संघमालक स्वप्नीलजी आज इतकं सुंदर संघ इतक्या सुंदर कॉम्बिनेशन तुम्ही स्पर्धेत उतरलात. खास करून पहिल्या विकेटसाठी केलेली भागीदारी खूपच सुंदर भागीदारी. करण मोरे आणि प्रशांत घरात पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर गोलंदाजी सुद्धा खूपच सुंदर. प्रज्योत अंबिरे, अनस खान, त्या पाठोपाठ प्रीतम बारी आणि शर्फो. पंचांचो इशारा होईल वाईडचो. अवंतरच्या स्वरूपात 1 रन. एका रनसानीची धावसंख्या 39-39. 7व्या ओव्हरीच्या 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. अजून 8 चेंडूंचा फक्त खेळ बाकी. शेवटच्या 8 चेंडू गोवा संघ 75 रनचा पाठलाग करण्यासाठी धावसंख्या स्थिरावली 39 रनच्यावर. चंदनसाठी अजून एक वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. उरलेला काम विकेट किपर पूर्ण करताना. आज खूप मोठ्या अपेक्षा होते संपूर्ण गोवा राज्याचे, आमच्या सिंधुदुर्गाचे सुद्धा रोहित क्रिकेटर्स वास्को संघाकडून. शेवटच्या काही चेंडूंचा 7 चेंडूंचा खेळ बाकी. लॉंग ऑफच्या दिशेने चंदन नाईकचा फटको तर खूपच. 1 रन फक्त मिळतलो. एका रनसानीची धावसंख्या 40 रनच्यावर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 चेंडूमध्ये 36 रन्सांची गरज. सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मग प्रज्योत अंबिरे असतील, अनास असतील, त्याचबरोबर प्रीतम बारी आणि शर्फू या सर्वच गोलंदाजांनी प्रभावित करणारी कामगिरी केली. त्याचबरोबर फलंदाजांना जर पाहिलं तर एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. सुरुवातीपासूनच जर पाहिलं तर गोलंदाजांनी त्यांच्यावर नियंत्रण बनवलंय आणि आता औपचारिकतेकडे ही मॅच जवळपास निघालेली आहे. परंतु चमत्काराची अपेक्षा असणारा या ठिकाणी डॅडी स्कोअर प्रस्तुत असणारी सुप्रीमो स्पर्धा आज पहिला दिवस. पहिल्या दिवसात जर पाहिलं तर रंगारंग सोहळा आपल्याला पाहायला मिळाला, उद्घाटनीय सोहळा. त्याचबरोबर जर खूप साऱ्या कॅमेऱ्यानेशी 70 स्पोर्ट्सचं हे लाईव्ह चित्रण आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप जे का म्हटलं जातं अशी ही स्पर्धा डॅडी स्पोर्ट प्रेझेंट सुप्रीमो ट्रॉफी 2022. त्याचबरोबर मुंबई पोलीससाठी जबरदस्त क्रिकेट खेळणारे राजेशजी तांडेल सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच. आणि खूप साऱ्या क्रिकेटर्सना त्यांनी संधी देखील दिली. चुनाभट्टी BGM साठी देखील आपण त्यांना पाहिलंय. तर त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असेल आपलं देखील. सुप्रीमो ट्रॉफी आपण पाहतोय. डॅडी स्कोअर प्रस्तुत सुप्रीमो ट्रॉफी. मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जर पाहिलं तर पालघर पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला गोवा. मॅच अगदी पालघर संघाच्या बाजूने झुकली आहे आणि 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, आशा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देखील आपण करू शकतो. परंतु इकडे आपण पाहतोय एक शेवटचे 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. शेवटच्या 6 बॉलमध्ये 35 रन्सांची गरज असताना चंदन नाईकाचा फटको मिड विकेटला बीट करून पहिल्या टप्प्यानंतर आकांड्यापार चौकार आणि या चौकारांनीची धावसंख्या 40 रनचा 44 रनचा. हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. या ठिकाणी आपली छाप सोडण्याचा प्रयत्न चंदन नाईक करतायत. मॅचचा रिझल्ट काही लागो. चंदन नायकाचा मोठो फटको फसलो. राकेश प्रभू चेंडूच्या खाली आणि राकेशच्या वड्यात येऊन पडलेलो चेंडू
त्या चंदन नाईकान यापूर्वीच्या चेंडूवर एक सुंदर चौकार मारलो. तो चंदन नाईक दुसऱ्या चेंडूवर मात्र तंबूच्या दिशेन मालवणी एकाच म्हटलं जातं घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. सुप्रीमो सुप्रीमो नंबर वन नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन सुप्रीमो 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 नंबर वन नंबर वन नंबर 1. झिंग चढू दे हा होश उडू दे तू भारी राकेश प्रभू 2013 मध्ये सुप्रीमो ट्रॉफीचो मालिकावीर ज्यांनी आपल्या नावावर केलो. आणि पुष्पामधलं डायलॉग चंदू सर पिक्चरात ऐका खूप बरं वाटतं झुकेगा नाही साला. पण मैदानावर मात्र पुष्पाच्या अवतारात जरी तुमका दिसलो खेळाडू तरी मैदानावर मात्र बऱ्याच वेळा जो मैदानावर वाकलो खेळलो धावलो पडलो पण आपल्या संघासाठी अष्टपैली कामगिरी करून दाखवून गेलो. राकेश प्रभू बॉलिंग मार्कवर धावसंख्या चौक्याचो डबल गेम जेका म्हटलं जातं. जगातलो एकमात्र खेळाडू ज्यांनी षटकार मारून कसोटी त्रिशतक पूर्ण केला त्या खेळाडूच्या जर्सी क्रमांकावर हर्षद मातोंडकरचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. 1 रन्स फक्त मिळालो. 1 रन्सांची धावसंख्या 45 रन्सावर. फक्त औपचारिकता बाकी फॉर्मॅलिटी जेका म्हटली जाता. शेवटच्या 3 चेंडूंचो खेळ बाकी. 3 चेंडू 30 रन म्हणजे चंदू सर फक्त औपचारिकता मैदानावर बाकी. नक्कीच, परंतु या ठिकाणी आपल्या गोलंदाजीची छाप सोडतायत. म्हणजे ही स्पर्धा राकेश प्रभू यांच्यासाठी आयुष्यातील माइलस्टोन राहिली आहे. लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जर पाहिलं तर या खेळाडूने 2013ला या ठिकाणी वेदांतवाडाला खेळत असताना मालिकावीराचा पुरस्कार चर्चेचा विषय असतो. सुप्रीमो स्पर्धा खेळणंच महत्त्वाचं आहे आणि जर मालिकावीर घेतली तर मोठी गोष्ट असते. राकेशचा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या वर्षी सुद्धा 2013 सालची जशी सुरुवात केली अगदी तशीच राकेशची सुरुवात. चौथो चेंडू समाप्त. धावसंख्या 45. 2 बॉल 30 ची गरज. नक्कीच, आणि त्याचबरोबरीने याची चर्चा असते, अरे तुमच्या तालुक्यातून तुमच्या जिल्ह्यातून कोणी सुप्रीमो खेळलंय का अशी चर्चा होते. म्हणजे सुप्रीमो खेळणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. नंबर कुणाचाही लागत नाही, त्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. अगदी बरोबर सर. ह्या खूप जणांचं स्वप्न असतं. पुढे सरसात मारलेलं फटको मिड ऑफच्या दिशेन. मैदानावर फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी जे का म्हटलं जातं चंदू शेट्टी सर. आणि ही फॉर्मॅलिटी मालवणी भाषेत कशी सांगितली जाता तर फॉर्मॅलिटी म्हणजे काय, मुलगी बघून झाली, मागणी घालून झाली, बोलणी करून झाली, होळकी करून झाली, निमाचून काढून झाली, माळे काढून उभी केली, फक्त माळ घालूची बाकी. विजयाची माळ TWJ डॉमिनेटर्स पालघर संघाच्या अगदी तोंडासमोर डोळ्यासमोर मानेसमोर नावाप्रमाणेच सामनो डॉमिनेट केलो TWJ डॉमिनेट पालघर संघान. संघ मालक स्वप्नीलजी खरोखरच तुमचा कौतुकाचा इतको सुंदर संघ तुम्ही स्पर्धेसाठी उतरवलात. शेवटच्या चेंडूवर फटको मोठो फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलो आणि हर्षद मातोंडकर शेवटच्या चेंडूवर तंबूच्या दिशेन. गोवा संघ जरी पराभूत झालो तरी रोहित क्रिकेटर्स वास्को संघ मालक लल्ला यादव एक सुंदर दर्जेदार संघ तुम्ही सुप्रीमो चषकासाठी उतरवलात. तुमच्या मनापासून आभार. पुढच्या स्पर्धांसाठी पुढच्या सीझनसाठी तुमका शुभेच्छा देत आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत मालवणी समालोचनासाठी माका संधी दिलात त्याबद्दल परत एकदा सगळ्या मान्यवरांचे आयोजकांचे आभार मानतोय आणि थोड्या वेळासाठी थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी. धन्यवाद बादल चौधरी. 16 ओव्हरचं ओघवतं असं मालवणी समालोचन आणि आम्ही आपले आभारी आहोत. ग्रँड डेब्यू झालाय त्यांचा या स्पर्धेमध्ये आणि स्पर्धा संपल्यानंतर परत येत आहेत. आजचा हा सामना अंपायर सतीश कुरूप आणि अनिल आवळे गावकर, दे आर दी ऑफिशियल्स अलॉंग विथ करुणाकर कोटियन. ब्रिलियंट जॉब. मॅन ऑफ द मॅच. तर मित्रांनो आता आपण टॉस करणार आहोत. माझी नम्र विनंती आहे TWJ डॉमिनेटर आणि शिरसाट स्पोर्ट्स नगर